हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन सगळ्या माझ्या कुटुंबियांना खूप खूप स्वागत करते सगळ्यांचं. भाव तर बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वचे आभार व्यक्त करते. सगळ्यांच्या चेतनेला आवाहन करत आपल्या सगळ्यांसोबत हा प्रकाश आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचू दे, यासाठी प्रार्थना करू. डोळे बंद करून दीर्घ श्वासाने आजच्या सत्राची सुरुवात करू. हळूवार दीर्घ श्वास आपल्या नाकाने घेत तोंडाने पहिल्यांदा बाहेर सोडा. रिलॅक्स पूर्ण. आपल्या मस्तकापासून खाली खाली येत आपल्या पूर्ण शरीराला अनुभव करू. मस्तक, चेहरा, गळा, डावा खांदा, उजवा खांदा, छाती, छातीवर श्वास घेऊ. हम्म. पोटाकडे, मूलाधार, मांड्या, गुडघे, हळूहळू तळपायाकडे. आपली चेतना सगळ्या शरीरामध्ये फिरू. पुन्हा एकदा पायापासून मस्तकापर्यंत जाऊ. अगदी टाळू भागापर्यंत आपलं लक्ष घेऊन जाऊ. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे या क्षणाला. माझ्या ईश्वराचे सगळे विचार आणि गुण माझेत. माझ्या ईश्वराचे गुण आठवू आपण आणि ते स्वतःला देऊ. माझा ईश्वर सर्वज्ञ आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, उत्साह आहे, करुणा आहे, परिपूर्ण आहे. आणि मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, उत्साह, क्षमा, शांती, समृद्धी आहे. सगळे गुण स्वतःला द्या. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले. तुम्ही अजूनही प्रेम प्रकाशच आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. आणि तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही न घाबरता शांतपणे तुमच्या आदर्शस्थानी निघून जा. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. हे माझं सुंदर उच्च स्व, तू या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना जे माझ्या ऑरामध्ये आलेले आहेत, त्यांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. खरोखर आपल्या आभामध्ये आलेल्या सगळ्या या अनिमंत्रित विचारांना, प्रभावांना प्रेम पाठवा. कारण ते सुद्धा ईश्वराचेच प्रतिमेत बनलेले आहेत. त्यांच्याबद्दल अजिबात राग नको, भीती नको, निराशा नको. आणि माझे आभा मी आता माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या घरातले, सोसायटी असेल, शहर असेल, पूर्ण पृथ्वीवर असलेल्या
सगळ्या चेतनांना, विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. एक दीर्घ श्वास आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयातच राहा. खूप कोमल, सुंदर, प्रेमाने भरलेलं आपलं हृदय. या हृदयातच राहून एक-एक शब्द आपल्या कानामध्ये पडून तो हृदयातच जाऊ दे. हा संकल्प आपण ठेवू आणि सगळेजण आजच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहभागी होऊ. तर आपला 22वा धडा आहे. थोडासा धडा अजून पण नीट ट्रान्सलेट झालेला नाहीये. त्यामुळे मी तेच करत बसले होते आणि मला कळलंच नाही किती वाजले ते. तर हरकत नाहीये. जसा तो ट्रान्सलेट होऊन आलेला आहे आपल्याकडे, अजून त्याचा फायनल 22व्या धड्याचं राहिलेलं आहे. तर जसं-जसं आपण पुढे जातोय तसे-तसे मी ते धडे ट्रान्सलेट करत जातीये. म्हणजे त्याच्यातल्या काही गोष्टी पण समजतात. कारण नुसतं जे ट्रान्सलेशन आहे ना, ते अ, ॲज इट इज आपण नाही ठेवू शकत. त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. कुठल्या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय, हे शिकवतानाच मला कळतं. म्हणून ते हळू चाललंय, की तसं तर ट्रान्सलेशन करायला भरपूर एआय टूल आपल्याकडे आहेत. पण हे ट्रान्सलेशन वेगळं आहे. हे असं आहे, की जे त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये अर्थ आहेत खोलवर. त्यामुळे ते इतकं काळजीपूर्वक करावं लागतं, की जेव्हा शिकवताना त्याचा भावार्थ कळतोय का? त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून मी जसं-जसं एक-एक धडा आपण पुढे जातोय तसं तर 22व्या पर्यंत आलेलो आहे. अजूनही त्याच्यावर श्रुतीताई पण वाचून सांगतायत बऱ्याचशा गोष्टी, की कुठे सुधारणा पाहिजे अजून. त्यामुळं आजचा पण जो धडा आहे तो थोडा मला वेळ नाही मिळाला जितका आहे. पण हरकत नाहीये. त्यातले काही पॉइंट्स राहिलेले असतील तर आपल्याला वेळ आहे अजून एक्सप्लेन करायला. तर जितकं माझं थोडंफार काम झालंय तेवढं मी त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर आपण सुरुवात करू. त्यासाठी मी स्क्रीन शेअर करते. हं, हं. तर आपण बघतोय सत्यासाठी नवनवीन चॅनल्स ओपन करणे, मार्ग खुले करणे असा तो धडा आहे. त्याचं नाव आहे. विसावा. येस. सत्यासाठी नवनवीन मार्ग उघडणे, असा आपण धडा घेतलेला आहे हातामध्ये. बाबाजी आपल्याला इतक्या खोलवर घेऊन आलेत आणि आता आपण अशा टप्प्यावर आलोय शेवटच्या धड्यापर्यंत, की जिथं आपल्याला दिल और दिमाग का झगडा हो रहा है. आपल्या आतमध्ये याबद्दल माहिती दिली गेली आहे. तर कालच्या आपण पार्टमध्ये बघितलं, की कसे आपलं सतत डोकं आणि ह्याच्यामध्ये सतत चालू असते लढाई आणि मला ना आज एकता कपूरच्या सीरियल आठवल्या. सासा-सुनांवरच्या. तर ह्या सगळ्या सीरियलमध्ये ना हेच दाखवलं गेलंय, की कसं माणूस म्हणून कोणी वाईट नसतं. पण त्या आलेल्या सगळ्या अनुभवातून ज्याच्यामध्ये इथं उल्लेख केलाय बघा, की विश्वास, आलेले अनुभव ह्याच्यानुसार डोकं तुम्हाला आठवण करून देतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि शेवटी मग असं होतं, की सासूला सुनेबद्दल कळतं की ती चांगली आहे किंवा सुनेला सासूबद्दल गैरसमज असतात ते दूर होतात आणि मग ते एक होतात. असं वगैरे प्रत्येक जो एंडिंग दाखवलाय तो हृदयावर शेवटी दाखवलाय, की डोकं वापरत तो पिक्चर किंवा सीरियल संपतो, की ज्याच्यामध्ये एक स्टोरी असते आणि ती स्टोरी शेवट जेव्हा येतो आपण म्हणतो, तर सत्यमेव जयते किंवा आपण असं म्हणतो, की शेवटी प्रेमच जिंकतं, खऱ्याचाच विजय होतो, सत्याचा विजय होतो. हे जे हे सगळं दाखवलं गेलं, की शेवटी हृदयाकडेच येऊन सगळ्या गोष्टी थांबतात. की किती जरी आपण प्रॅक्टिकल ह्या जगामध्ये व्हायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा एक वेळ अशी येते, की जिथं जाणवतं, की खरा आनंद, खरं प्रेम हे हृदयातच आहे. जेव्हा आपण हृदयाकडे गोष्टी सोपवतो, की फार डोकं वापरून झालं माझं. फार माझा अहंकार आडवा आला, माझा इगो आडवा आला आणि ज्यावेळेस खरोखर आपण हृदयातून वागायला लागतो, मग तिथं थोडंफार मस्तिष्क जे असतं ते धडपड करतं, डोकं धडपड करतं "अरे तू का असं वागते? तू प्रॅक्टिकल हो, तू फार भावनिक आहे, तू फार भावनिक आहे." असं म्हणून भावना संपून जातात, आटून जातात, कोरड्या पडतात आणि मग तिथं मला जाणवतं, की माझ्या आयुष्यात काहीच नाहीये आता. काहीच राहिलं नाहीये. म्हणजे सगळं आहे, पण मला काही समाधान नाही वाटत आहे. मला आनंद नाही वाटत आहे.
तो पॉइंट येतो ज्यावेळेस आपण पुन्हा हृदयाकडे जातो आणि त्या त्या हृदयाकडे गेल्यानंतर एक हे जे वाक्य लिहिलंय ना, की बुद्धिजीवी वर्ग असं सांगितलं गेलंय, की जी लोकं जास्त लॉजिक वापरतात, एनालिटिकल माइंड वापरतात. अशा लोकांना कदाचित अशाच लोकांना नाही, तर सगळ्यांनाच कदाचित ते पुन्हा-पुन्हा हृदयाकडे जाण्यापासून थांबवतो सुद्धा डोकं, की मध्ये-मध्ये आपल्याला आठवण करून देतो, "असं नको करू, असं नको करू. हे तुला ह्याचा आधी अनुभव आलेला आहे. तू का असं वागतेयस? इतकं नको तू भावनिक होऊ, इतकं इमोशनल व्हायची गरज नाहीये." असं म्हणून ते आपल्याला खूप सांगतं त्यावेळेस. पण प्रेम ही अशी शक्ती जी बाबाजींनी आपल्याला सांगितली, की ज्या शक्तीने आपण सगळ्यांना जिंकू शकतो. की जिथं मी माझ्यातून प्रेम आणि प्रकाश बाहेर गेला, माझ्यातून ती एनर्जी बाहेर पडायला लागली, की शत्रूसुद्धा मित्र कधी होऊन जातात कळत नाही. तर आपण पूर्ण युनिफाईडमध्ये हेच शिकत आलोय, है ना? तर फक्त आता आपल्याला ह्या धड्यामध्ये आल्यानंतर बाबाजी सांगतात, की कसं मस्तिष्काच्या दृष्टीने हृदय हे केवळ भावनांनी भरलेलं एक असं भांड आहे, की ज्याच्यामध्ये केवळ भावना आणि ते सतत वेड्यासारखं, मूर्खासारखं भावनाच वापरत असतं. जिथं-तिथं भावना, जिथं-तिथं भावनिक होतात लोकं, इमोशनल होतात आणि मग स्वतःचं नुकसान करून घेतात. त्या लोकांना कुणीही फसवून जातं. त्या लोकांना आपण कितीही केलं तरी समोरून ते येत नाही. तितका त्यांना मोबदला मिळत नाही, अशा लोकांना. कारण इथं तुम्ही एक वाक्य बघितलं असेल, की ज्या कार्यांसाठी बौद्धिक कौशल्याची आवश्यकता असते, तिथं पैशांचा मोबदला जास्त मिळतो. म्हणजे तुम्ही जर बुद्धीनी हुशार म्हणजे बुद्धीच्या कामांना जास्त आज स्थान आहे. कष्टाची काबाड कष्ट करणाऱ्या लोकांनाच तितकं महत्त्व नाही दिलं जात. हा आपल्या समाजामध्ये आपण बघतो ह्या गोष्टी, की जिथं कष्टाची कामं आहेत, त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. आणि जिथं बुद्धी वापरणाऱ्या लोकांना एक वेगळं स्थान आहे आपल्याकडं, एक वेगळा गट आहे. म्हणून इथं आपल्याला ती आठवण करून दिली गेली, की बुद्धिजीवी वर्गाला समाजामध्ये उच्चभ्रू असा गट समजलं जातं. म्हणजे त्यांना एक वेगळं स्थान आहे. बघायला गेलं तर शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांनाही जरी त्या कष्टांमध्ये शरीराची कष्ट, शरीराचा भाग जास्त वापर आहे. तिथं बुद्धीची त्यांना आवश्यकता तितकी नसेल, की सांगितलंय काम त्या पद्धतीने करायला जायचं. पण ते काम करण्यासाठी सुद्धा त्यांना एक प्रकारची ऊर्जा लागते, शक्ती लागते. ती लोकंही तितकीच महत्त्वाची आहेत. पण तरीही आपल्या समाजामध्ये असे 2 गट दिसतात, की हे जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल असं बोललं गेलंय, की ते एक स्वतंत्र त्यांचा वेगळा विश्व आहे, त्यांचा स्वतंत्र गट आहे. म्हणून काल आपण जे बोललोत ना, की दारात कचरा उचलायला येणारी लोकंसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना डोकं नाही लावावं लागत फार. बुद्धीचा फार वापर नाहीये. रोज ठरलेली कामं आहेत त्याप्रमाणे ती करतात. पण ती सुद्धा तितकीच आपल्यासाठी महत्त्वाची आहेत खरं तर. आज ती लोकं नसतील कष्ट करणारी तर माहीत नाही आपल्याला म्हणजे गटारी साफ करणाऱ्या लोकांचं पण आपण किती आभार मानले पाहिजेत, की ते काम करायला कोण तयार होतं. आणि आज तर ती लोकं जर समाजात नसली तर आपल्याला उतरून ती कामं करावी लागतील. खरं तर इतकं इतकं महत्त्वाचं स्थान त्या लोकांचं सुद्धा आहे. पण मी हे जेव्हा वाचत होते ना, तेव्हा मला खरोखर अशीच उदाहरणं आठवली, की आपल्या समाजात जेव्हा आपण बघतो जे घाणीची कामं आहेत, जी आपण कधीही जाताना सुद्धा आपण नाकाला रुमाल जोडून जातो. अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी खरं तर त्यांचं स्थान कसं पाहिजे? जे कुणीच करू शकत नाही आपल्यापैकी. अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन ही लोकं कामं करतात. अशा लोकांचा दर्जा आपल्या समाजामध्ये खूप खालचा आहे. याची आठवण, जाणीव आपल्याला बाबाजी इथं करून देतात, की केवळ बुद्धीनी काम करणाऱ्या लोकांना पैशांचा मोबदला जास्त मिळतो. त्यांना एक पोझिशन आहे, त्यांचा एक स्टेटस आहे. पण त्या लोकांचं काय? जे सार्वजनिक ठिकाणी सगळी घाण साफ करतात. ते ह्या प्रकारची कामं करतात, कष्टाची कामं करतात, बैलासारखे कष्ट करतात. दिवस-दिवस काम करून मग ते कुठेतरी कसेतरी आडवे झोपलेले असतात, कुठेही असतात. त्यांना कुठलंही स्थान आपल्या समाजात नाहीये. उलट त्यांच्याकडे घृणेने बघितलं जातं. घाणेरडा, कळकट्ट माणूस म्हणून बघितलं. ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आपण बघतो हे अनेकदा. तर हे केवळ जे झालेलं आहे, की बुद्धीचा कसा वापर आपल्या समाजामध्ये कसं त्यांना एक वेगळं एक गट होतो त्यांचा, की बुद्धीचं जास्त हुशार आहे, हे ते. म्हणजे आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं गेलंय, काल आपण ह्या पाठमध्ये बघितलं, की ज्या पद्धतीने शाळांमध्ये सुद्धा हे याच पद्धतीने लहानपणापासून तेच, की बुद्धीच्याच सगळ्यावर आपले तर्क म्हणजे हे मांडले जातात. काय म्हणतो आपण त्याला, की त्याचवरच सगळं उभं केलं जातं, की कोण किती हुशार आहे. ह्याच गोष्टींवर त्या माणसाचा स्टेटस ठरतो, त्याची पोझिशन ठरती समाजामधली, घरातली सुद्धा. एखादा डोक्याने कमी असेल, हुशार नसेल तितका अभ्यासात, दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीत प्रवीण असेल, पण तरी देखील त्याच माणसाला एखादी डिग्री असेल त्याच्याकडे, ह्याच लोकांना जास्त चांगलं स्थान दिलं जातं. त्यांच्याकडे चांगले असे भेदभाव सुद्धा घरामध्ये सुद्धा होतो.
तर हे सगळं सांगितलं गेलं आपल्याला, की बुद्धीचा वापर करणं म्हणजे लहानपणापासून तुम्हाला बुद्धीचा वापर करण्याचे शिक्षण दिलं गेलंय आणि युगानुयुगे तुमचं डोकं ह्याच भागाचं म्हणजे असा एक भाग आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, की एक भाग असतो, की जो स्वतःचंच अस्तित्व असतं त्याचं, की तो स्वतःचे विश्वास घेऊन आलेला असतो पूर्वीचे. असे 2 असतात, की 2 स्वरूप असतात आपले स्वतःचेच, की ज्या स्वरूपामध्ये एका स्वरूपामध्ये स्वतःचेच विचार, विश्वास आणि प्रेरणा असतात, की स्वयंप्रेरणा. मला जे वाटेल तेच करणार. मला जे पटतं तेच बोलणार. मला जे वाटतं विश्वास ज्याच्यावर आहे, ती लोकं मग बिलकुल अगदी ब्रह्मदेवाने येऊन जरी सांगितलं, तरीही ती लोकं विश्वास ठेवत नाहीत. कारण मला जे बुद्धीला पटते तेच मी करणार. म्हणजे तशीच एक मांडणी झालेली, एक पॅटर्न तयार झालेला. ते दुसऱ्या कोणाचं ऐकणार नाहीत त्यावेळी. म्हणून असं सांगितलं गेलंय, की तुमचं मस्तिष्क आणि डोकं हा तर्कबुद्धीचा भाग हा सुद्धा त्या म्हणजे जिथं आपण सतत लॉजिक बघायला जातो, ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात काय फायदा आहे मला? असं म्हणून लोकं काम करतात किंवा करत नाहीत. ह्याच्यात मला काय फायदा आहे? म्हणजे तिथं सुद्धा डोक्याचा कधी-कधी हृदयाला आपल्याला आवडतंय बाबा. कधी-कधी मला असं वाटलं, की मला करावंसं वाटतंय. ह्याच्यात पैसा मिळो न मिळो, ह्याच्यात मला काही फायदा मिळो ना, म्हणजे फायदा बघूनच काम होतं. पण फायद्याच्याही उलटं जेव्हा हृदय आपण करतो, की मला आवडलं म्हणून मी करते. ह्याच्यात मला काही फायदा नाहीये, हे करण्यात. पण मला आवडतं. जेव्हा आपण हृदयाचं ऐकायला लागतो, की जिथं प्रत्येक वेळी आपण पैसा नाही बघत, प्रत्येक वेळी आपण फायदा नाही बघत. ते जे काम आहे त्याबद्दल या धड्यामध्ये बोललं गेलंय, की कसं आपण हृदयाचं ऐकून काही गोष्टी करतो, की तिथं मला अपेक्षा संपतात माझ्या. मोबदला, फायदा, पैसा हे म्हणजे अपेक्षा आहेत. ते करणं चुकीचं आहे असं नाहीये. पण ह्या धड्यामध्ये खास करून आपल्याला दोन्हीचं संतुलन कसं साधायचं याबद्दल बोललं गेलंय. तर मग जिथं मला फायदा नाही, पैसा नाही, मग ती गोष्ट मला काय देते? ती गोष्ट मला आनंद देते. ती गोष्ट मला समाधान देते. म्हणजेच ती हृदयाची गोष्ट आहे. ही हृदयाची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला ह्या धड्यामध्ये खास करून कसं आपली जडण-घडण झालीये. कसे आपण लहानपणापासून ट्रेन झालोय, प्रशिक्षित झालोय, की तू अभ्यासात हुशार असशील, तू बुद्धीचा वापर करत असशील, तर तुझं काहीतरी एक अस्तित्व आहे या समाजामध्ये. जर तू हृदयाने सगळ्यांपेक्षा वेगळा मार्ग निवडला, तुझ्याकडे पैसा कमी आहे त्यामुळं. कारण तुझ्या हृदयाला काही किंमत नाहीये. तुझ्या आनंदाला तुला आनंद वाटतो, पण त्याच्यातून पैसा नाही मिळवू शकत आहेस. आणि मग पैसा नाही म्हणल्यावर तुला स्थानच नाहीये. किती बायका मी बघते, की गृहिणी आहोत आम्ही, हे सांगायला त्यांना लाज वाटते. किती जण बघतो म्हणजे माझ्यासमोर किती जण म्हटल्या मला, की "आम्ही काय घरीच असतो, आम्ही हाउसवाईफ आहोत." हे सांगण्यामध्ये पण त्यांना एक प्रकारचा शेम असा जाणवतो, गिल्ट जाणवतो त्यांच्या बोलण्यात. म्हणजे शिक्षण आहे, सगळं आहे, पण मी गृहिणी आहे हे म्हणण्यामध्ये लाज का वाटावी? कारण माहिती आहे, की जेव्हा तुम्ही घरी बसलेले आहात म्हटल्यावर लोकांचा एक दृष्टिकोन बदलतो. आणि जेव्हा तुम्ही जॉब करताय, तुम्ही काहीतरी आय-टीत आहात, तुम्ही कशात तरी क्षेत्रात आहात, हे म्हणल्यानंतर लोकांचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, की हां, हुशार आहे, हुशार आहे, है ना? तर आपल्याकडे असं टॅगिंग झालेलं आहे सगळ्या गोष्टींचं. कुणीतरी काहीतरी असं करतंय, हे घेतंय, मुलांना लहान मुलं शिक्षक असेल तर त्याला एक दुय्यम दर्जा आहे. हे असेल तर असं आहे. पण जे असे जॉब असे ठराविक आहेत, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा दर्जा दिला जातो. काम बघायला गेलं तर एक दोन्ही पण काम तेच करतायत, की एक जण काहीतरी एक म्हणतो ना, काहीतरी घडवण्याचंच काम आहे. इथं मुलं घडवण्याचं काम होतंय शिक्षकाच्या बघायला गेलं तर. प्रत्येक प्रत्येक व्यवसाय हा किंवा एक प्रत्येक नोकरी ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. घरात बसणारी बाईसुद्धा हाउसवाईफ असेल, ती सुद्धा गृहिणी असेल, तर घर पूर्ण बघणं, मुलांकडे बघणं, नवऱ्याकडे सगळ्या गोष्टी बघणं, सांभाळणं हे सोप्पं काम नाहीच आहे. पण तरीही एक तसा एक दर्जा दिला जातो. तुम्ही काय घरातच असता. तुम्ही काय करता? पण त्या घरातल्या कामांमध्ये सुद्धा बुद्धी लागते. की कसं मॅनेज करायचं, ह्या पण गोष्टी लागतात. पण ते कुणी बघत नाही. का तर तू जॉब नाही करत म्हटल्यानंतर त्या स्त्रीकडे बघायचाच दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळं बऱ्याचशा मी बघितल्या स्त्रिया सांगायला त्यांना लाज वाटते, की आम्ही घरी बसतो म्हणून. मग त्या काहीतरी असंच सांगतात, आम्ही हे करतो, ते करतो. असं पण होतं बऱ्याचदा. तर हे सगळं कशामुळं आहे? ॲक्शनला रिएक्शन आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या अनुभवांवरून त्या स्त्रीला तसं बोलावं लागतं. एखादा पुरुष जरी त्या जॉबवरून सुद्धा म्हणजे ठरवलं जाते, की कोण कशामध्ये काय बघायला गेलं तर प्रत्येकाची जी डिफिकल्टी लेव्हल आहे, जे जे कष्ट आहेत, ते कदाचित त्या बुद्धी कौशल्यापेक्षा खूप भयानक आहेत. सेल्समधली लोकं भयानक काम करतात. त्यांना टार्गेट दिलेली असतात, तेवढं करायलाच पाहिजे. त्या पद्धतीने ती लोकं पळतच असतात नुसती. इतकं प्रचंड अवघड असं त्यांचं पण काम आहे. पण
एका ठराविक जॉब्सला ते स्थान मिळतं, तो मान मिळतो, सन्मान मिळतो. तसं पूर्वी इंजिनिअर, डॉक्टर वगैरे असं सुरू असायचं सगळ्या गोष्टी, की ते म्हणजेच आपल्याकडं हुशार आहे. बाकी सगळं काही नाही. आता इतके इंजिनिअर झाले, की लोकांनी आता इंजिनिअरिंग सोडून वेगळं काहीतरी करायला सुरुवात केली. कारण दिसतंय. परिस्थिती दिसते अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. तर ही समाजातलीच उदाहरणं आहेत ज्याबद्दल इथं बोललं गेलंय, की कसं आपण लहानपणापासूनच बुद्धीचा वापर करण्यावर जास्त भर दिलेला आहे, की तुला हे आलंच पाहिजे, इतके मार्क्स मिळालेच पाहिजेत, इतकं तू चमकलाच पाहिजे. हे करून, करून, करून आपण खरोखर एखाद्या मशीनप्रमाणे मुलांना ट्रेन करतो, की हे झालंच पाहिजे. पण इथं बोललं गेलंय हा धडा त्यांच्यासाठी नाहीच आहे, जी लोकं फार लॉजिकली विचार करतात. त्यांना हे सगळं बावळटपणा वाटेल. त्यांना वाटेल आजच्या जगामध्ये तुम्ही हृदयाने वागून चालणारच नाही तुमचं. तुमचं निभावच लागणार, तुमचं टिकावंच लागणार नाही. तुम्ही प्रॅक्टिकल असणंच गरजेचं आहे. तुम्ही हृदयातून भावनिक होऊन चालणारच नाही, असंच त्यांना वाटेल. त्यांच्यासाठी हा धडा नाहीच आहे. त्यांना आवडणार पण नाही हे सगळं. तर ह्या पद्धतीने या धड्यामध्ये खूप सुंदर गोष्टी सांगितल्यात, की आता मात्र आपण काय झालं, की आता अचानक तुमच्या मस्तिष्कला तुम्ही काय सांगता, दुय्यम स्थान घेण्यास सांगता आणि त्यात अजून भर म्हणून की काय, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या नेतृत्वाची सूत्रे तुमच्या हृदयाकडे सोपवता. जसं आपण युनिफाईड आलंय, आपण नुसतं प्रेमप्रकाश पाठवतोय. बघायला गेलं तर एखादा माणूस ऐकला तर म्हणेल, "काय मूर्खपणा आहे." कारण तुम्ही जर वाक्य ऐकलं असेल पितामह पत्रीजींचं, ते म्हणायचे की ध्यान हे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे. मला किती जण विचारतात जेव्हा मी ध्यानाबद्दल लोकांना सांगते, "असं कसं होऊ शकेल, की आमच्या आयुष्यातले पैशाचे प्रॉब्लेम पण ध्यानाने सुटतील? तुम्ही असं कसं सांगता?" मग मी म्हणत असते त्यावेळी त्यांना, की "मग तुम्ही माझ्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही ध्यान करून बघा. काय होतं बघा. तुम्ही स्वतः अनुभव घ्या ते." की जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्ही सबकॉन्शियसला कनेक्ट करता, तुमचे विचार शांत होतात आणि मग अनेक बदल घडत जातात. तर तुम्ही हे स्वतः असे अनेक अनुभव तुम्ही घेऊन मग ठरवा, की काय आहे ते. कारण हे मी किती जरी सांगायला गेलं, तरी त्या बुद्धीला नाही पटत. त्यात त्या माणसाची चूक नाही, त्या बुद्धीची आहे, की जी बुद्धी एका ठराविक डिझाइननी बनली गेली, की असं होतं, असं झालेलं आहे. असंच वागावं लागतं. असं वागलं तरच तुम्ही ह्या काळात टिकता, या कलियुगात टिकता. हे सगळं आपण बघून एक तयार केलेला आपला एक साचा आहे. त्या साच्याच्या जरा जरी बाहेर गेले, की बुद्धी धडपड करायला लागते. हे असं कसं काय? असं कसं काय करतीये तू? ह्याच्यात फायदा नाहीये तुझा. करू नको, करू नको. असा समोरून तुला नाही वागणूक दिली जाते, रिस्पेक्ट नाही दिला जाते. तू करू नको त्यांच्यासाठी. तू वागू नको चांगलं, बोलू नको चांगलं. अशा अनेक गोष्टी आपल्याला बुद्धी सांगत असते, आलेल्या अनुभवांवरून. कारण आपल्याला इथे एक वाक्य लिहिलेलं आहे सुंदर, की ज्यामध्ये की हृदयाकडे तर्कशक्ती नाहीये. माहिती साठवून ठेवण्याची कोणतीही पद्धतशीर यंत्रणा नाहीये. तर हृदय हे फक्त भावनांनी भरलेलं आहे. त्याच्याकडे कुठलीही मेमरी नाहीये. पूर्वी काय झालं? कोणी तुम्हाला त्रास दिला? तुम्ही कुठे आपटला? कुठे धडपडला? काय झालं तुम्हाला? हे हृदयाला माहीत नाही. हृदयाला मेमरी नाहीये. त्याच्याकडे सवयी नाहीयेत तुमच्या, संस्कार नाहीये हे बघितलं. म्हणून त्याला तुम्ही जे काही तुम्ही कराल ते फक्त फील कराल, त्या भावनांचा आनंद घ्याल. त्याला काही कळणार नाही, की तुमच्यासोबत काय झालंय, तुम्ही कोण. ते तुम्हाला केवळ वर्तमानात ठेवेल. आत्ता तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतं, हेच आपण हृदय आपल्याला सारखं सांगतं, की आत्ता तू कुठल्या भावनेमध्ये आहेस. हे आपल्याला सांगतं. पण ते विचार, आपला मेंदू, आपलं डोकं हे मात्र असं आहे, की ते वारंवार आपल्याला त्या आठवणी काढून देतं. कारण तिथं मेमरी आहे. जशी कॉम्प्युटरला, मोबाईलला मेमरी असते तशी. आणि त्या आठवणींमध्ये कायम पुन्हा घेऊन जातं आपल्याला आणि पुन्हा ती दुःख आणि ते सगळं आपण फील करायला लागतो. तर ह्या पद्धतीने आपल्या आतमध्ये एक संघर्ष सुरू असतो, ज्याच्याबद्दल आपण काल ऐकलं, की कसा हा संघर्ष आपल्या आतमध्ये सतत डोक्याचा आणि हृदयाचा सुरू असतो. हे करावं का नाही? कसं करावं? काय नाही? ह्या सगळं आणि ह्या संघर्षामध्ये आपण काही काळ हृदयाचं ऐकतो देखील. काही काळ आपण हृदयाचं ऐकतो देखील आणि इथे एक वाक्य बघा, "विश्वाच्या अथांग बुद्धिमत्तेशी जोडलेल्या तुमच्या हृदयातून तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन मिळते आणि तुम्ही त्या दिव्य मार्गदर्शनाचा सहजपणे स्वीकारही करता." ह्याला म्हणतो इंट्युशन आपण, की हृदयातून आतून येणारे आवाज हे आपले त्या कॉस्मिक इंटेलिजन्स हा शब्द आहे. कॉस्मिक इंटेलिजन्स, वैश्विक बुद्धिमत्ता जी आहे, त्याच्याशी आपल्या हृदयाच्या वायर कनेक्टेड आहेत. काल आपण ते उदाहरण बघितलं, की सगळ्यांच्या वायर कनेक्टेड आहेत. तिथून आपल्याला जे काही पाहिजे आपण हृदयात जातो, विचारतो. ध्यानात तुम्ही हृदयामध्ये जाऊन कुठलाही प्रश्न टाका, तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार.
हे कशामुळं होतं? कारण तुम्ही जे इथं प्रश्न टाकताय आपल्या हृदयामध्ये, त्या वायरनी तो वर जातो. कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणजे मी वर म्हणते, पण त्या कॉस्मिक इंटेलिजन्सपर्यंत जातो. तिथून जे काही तुमचं आहे, त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळतं. ह्याला तुम्ही आकाशिक रेकॉर्ड म्हणा किंवा काय म्हणायचं नाव द्या त्याला. पण ते हेच आहे, की जेव्हा काही तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा ध्यानातून त्याला इंट्युशन म्हणा, त्या पद्धतीने तुमच्यासमोर विचार येतात, दृश्य येतात, कानाला ऐकू येईल. ज्याला आपण क्लेअरऑडियन्स म्हणतो. क्लेअरवॉयन्स म्हणतो. हे आपण बघितले श्रुती त्यांच्या सत्रामध्ये ही सगळी नावं. तर हे काय आहे क्लेअरऑडियन्स म्हणजे ज्याला ऐकू येणं. क्लेअरवॉयन्स म्हणजे तुम्हाला दिसणं, दृश्य दिसणं आणि क्लिअर सेंटेन्स असं काहीतरी नाव आहे ना, ते म्हणजे तुम्हाला फील होणं, म्हणजे आतून विचार प्रकट होणं. ही त्याला नावं दिलेली आहेत. पण हे खरं तर काय? तुमच्या हृदयातून जेव्हा तुम्ही ध्यान करता, श्वासांसोबत एक असता, तेव्हा आपली उत्तरं पट, पट, पट आपल्याला बाहेर यायला लागतात. ही ही हे मार्गदर्शन, हा गाईडन्स तुम्हाला तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही हृदयाबरोबर अजून घट्ट कनेक्शन कराल. तेव्हा तुम्हाला तो आवाज क्लिअर ऐकायला मिळेल. म्हणून हे आपण करतो, पण काही काळानंतर काय होतं, डोकं धडपड करायला लागतं, की "अरे बापरे! माझा सगळा कंट्रोल सुटायला लागलाय. हा माणूस आता हृदयाने वागायला लागलाय. आता माझा काय उपयोग? आता मी माझं कसं अस्तित्व टिकवू ह्याच्यामध्ये, या माणसाच्या अस्तित्वामध्ये, आयुष्यामध्ये?" डोकं म्हणतं. म्हणून ते काय करतं, सगळ्यात प्रभावी शस्त्र बाहेर काढतं ते. ते म्हणजे शंका घेणं. त्याच्याबद्दल आपण ऐकलं. मग आपण ह्या शंका कुठल्या-कुठल्या घेतो, की आतून येणारे संकेत म्हणजे आपण उच्च स्वर सोबत बसलो. मला संकेत यायला लागले, मला मेसेजेस यायला लागले, मला इंट्युशनद्वारे समजायला लागलं. पण तरी पण शंका, करू का? खरंच करावं का मी हे काम? आणि अजून काही झालं तर? मग भीती वाटते, मग शंका येतात. अनेक गोष्टीत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह उभं करायला भाग पाडतं आपलं डोकं. आणि इथं दिलंय बघा, शांततेच्या काळामध्ये म्हणजे आपण जो काही युनिफाईडमध्ये म्हणा किंवा ध्यानामध्ये आपण जे काही शांत बसतो, त्या काळामध्ये आतून येणाऱ्या दिव्य आवाजालाही, दिव्य संवाद जो होतोय आपला, त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उत्पन्न करतं कोण? आपलं डोकं. ह्या शंका. आणि ह्या अभ्यासक्रमात दिलेल्या ज्ञानावरचाही तुमचा विश्वास डळमळीत होतो. म्हणजे असं सांगितलं गेलं, की हे सगळं जर तुमच्या आयुष्यात सुरू झालं, या शंका यायला लागल्या, तर तुमचं डोकं कसं-कसं पद्धतीने तुम्हाला भ्रमित करतं, मायेत अडकवतं, पुन्हा जाळ्यात अडकवतं. याबद्दल इथं सांगितलं गेलंय, की तुम्ही स्वतःच्या प्रकट करण्याच्या म्हणजे इथे ॲक्चुअली प्रकटीकरणाच्या असं पाहिजे होतं. म्हणजेच की मॅनिफेस्टेशन पॉवर जी माझ्या हातात आहे, त्याच्यावर पण आपण शंका केल्या म्हणजे बी रुजवलं आपण, काहीतरी आपण सूत्र तयार केलं. जसं युनिफाईडमध्ये किंवा कुठलेही अफर्मेशन म्हणायला लागलो आपण आपल्या आयुष्यात. साधं समजू. ज्यांना युनिफाईड अजून नीट माहीत नाहीये त्यांच्यासाठी. ते अफर्मेशन 8 दिवस झाले, की आपल्या मनात सुरू होतं. अरे, मी 8 दिवस झालं रोज म्हणते, की माझं शरीर छान आहे, की मला महिन्याला एवढे मिळतायत पैसे किंवा माझं नातं हे छान आहे, पण काहीच होत नाहीये, काहीच होत नाहीये, काहीच होत नाहीये. हे जे होतं ना, ह्या म्हणजे तुमच्या मनात येणाऱ्या शंका. आणि ह्या शंकांचं जे बी म्हणजे ते सारखं जे ट्रिगर करतं, की पोक करतं ते म्हणजे आपलं डोकं. बघ काहीच झालं नाही. 15 दिवस झाले तू म्हणतीयेस, पण काही उपयोग नाहीये. सगळं फेक आहे हे. ते काल ताई म्हणत होत्या ना माधवी ताई, की फेक इट अंटिल यू मेक इट. तसं आहे, की खोटं-खोटं तुम्ही म्हणा. खोटं-खोटं फील करा. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट घडत नाही, तोपर्यंत तुम्ही ते खोटं-खोटं सगळं करत राहा. तर तसं आपल्यावर पण आपण शंका स्वतःवर घ्यायला लागतो. आणि म्हणून हे कारण हा एक मार्ग आहे. आपल्या डोक्याला, बुद्धीला स्वतःला पुन्हा एकदा अ, वर आणण्यासाठी, की आता तू हृदयाचं फार ऐकतोय असं तुला वाटत नाही का? तुझ्या आयुष्यात तर काही बदल होत नाहीयेत. हे ती परत-परत आपल्याला पटवून द्यायचा प्रयत्न करते. आणि मग आपल्याला हे जे विचार आहेत त्याची आपल्याला खूप सवय झालेली असते. युगानुयुगं आपल्यासोबत हे विचार आहेत आणि नेमके हेच विचार आपल्याला कारणीभूत असतात, की आपण का ईश्वरी गुणांचा अनुभव सतत घेऊ शकत नाहीत. आपण का असे-असे फिरतो एखाद्या पेंड्युलमप्रमाणे. एकदा आनंदात, एकदा दुःखात, एकदा निराशेत, एकदा द्वेषात, एकदा तिरस्कारात, एकदा रागात. हे असं का होतं दिवसातनं आपल्यासोबत? की सतत आपण का त्या फेजमध्ये राहू शकत नाही, त्या अवस्थेमध्ये राहू शकत नाही प्रेमाच्या, प्रकाशाच्या, जे आपले संत राहून गेले. मान्य आहे मला, की आपल्याला संतांप्रमाणे होणं, त्यांच्याप्रमाणे ते करणं फार अवघड आहे, पण ते अशक्य नाहीये. जर आपण ह्या फेजमध्ये युनिफाईड सारखा अभ्यासक्रम आपल्या आयुष्यात आणला, तर ते अशक्य नाहीये. कारण हे आपल्याला अं, त्या अवस्थेला कायम राहण्यासाठी मदत करतं. आणि मग एक वेळ अशी येते, की जेव्हा
ते सतत माझ्यातून बाहेर जाते, तेव्हा त्या परिस्थिती येणं पण बंद होऊन जातं. तितकी शक्ती आपल्यामध्ये आहे. म्हणून ह्या शंका, हे जे आपल्या डोक्याने अ, दिलेले विचार हेच आपल्याला थांबवतात. असा एखादा निगेटिव्ह विचार येतो आणि आपला मूड निघून जातो. मूड जातो आपला किंवा समोरची व्यक्ती अचानक वाईट वागते आणि मग आपल्याला वाटतं, "का बरं? मी तर एवढं चांगलं वागतेय, पण ह्या माणसाकडून मला असं का मिळतंय? असं का ही व्यक्ती माझ्यासोबत वागतीये?" ती अशी वागतीये कारण आता तुमचे विचार आणि त्यांचे विचार मॅचच नाही होत आहेत. हा फरक समजून घ्या. आपण आता एका वेगळ्या ऊर्जेमध्ये आलेलो आहे. अशा वेळी त्यांचं काम झालंय. मग कदाचित ते तुम्हाला सोडून जातील, तुमच्याशी बोलणं बंद करतील. कदाचित ते तुमच्याशी चांगलं वागणार नाहीत, बोलणार नाहीत. कारण आता तुमची व्हायब्रेशनल लेव्हल जी ती वेगळी आहे आता. तुम्ही प्रेमा आणि प्रकाशामध्ये राहायला लागलात, जे सगळ्यांना नाही जमत. नाही जमत ते सगळ्यांना. अशा वेळी ती लोकं अजूनही बुद्धीमध्ये आणि डोक्यामध्ये अडकलेली असतात. मग अशा वेळी कसं पटेल बरं? आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःमध्ये पण बुद्धीचं आणि हृदयाचं भांडण आहे. मग त्या दुसऱ्या व्यक्तींसोबत तर हे चालूच राहणार. त्यामुळे जिथं आपल्यामध्ये तो स्वीकार भाव येतो, ज्याबद्दल आपण काल बोलले, की समजलं आता आपल्याला. ही सत्य समजली सगळी. जे आपण युनिफाईडमध्ये इतके शिकत आलोय, की कसं आपण सगळं लिहून आणलंय, कसा आपण याचा अनुभव घेतो, काय शिकायचं आपल्याला. हे करूनही मी प्रेमात आणि प्रकाशात राहायला शिकते. तेव्हा मग अशा परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये काही काळ येतात आणि नंतर संपून जातात. विरघळून जातात सगळ्या गोष्टी. आणि मग आपल्याला जाणवतं, अरे मी तर आता एवढी शांत अवस्थेमध्ये आले. तुमचं आयुष्यच बदलून जातं. कदाचित तुम्ही दुसरीकडे जाता त्या लोकांपासून, कदाचित तुमचा आणि त्यांचा संपर्क होत नाही. अशा अनेक गोष्टी घडतात. मग त्यावेळी परत म्हणायचं नाही, ही लोकं माझ्यापासून लांब का गेली? ती गेलीयेत कारण तुम्हाला आता ती शांतता पाहिजे. ती गेलीयेत कारण आता तुम्ही वेगळ्या व्हायब्रेशनल लेव्हलला आहात. त्यामुळे जे आहे ते स्वीकारा. जसं आहे तसं स्वीकारा. ह्यामध्ये आपल्याला हे सांगितलं जातं, की आता तुम्ही हृदयाने बघा स्वतःवर प्रेम करणं, त्या हृदयामध्ये राहणं सतत, हे आपण शिकलो युनिफाईडमध्ये. तर काल आपण ह्या काही गोष्टी बघितल्या. आज आपण इथून सुरुवात करू. तर कोणाला इच्छा आहे? आज पुष्पलता ताई होत्या ना काल कविता ताईंनी त्यातलं. आहेत का पुष्पलता ताई आज? किंवा नसेल तर मग अजून कोणाला वाचायचंय? हॅलो? कोणाला इच्छा आहे वाचायची? मी वाचू का मग? कोण आहे मी? पाली दीपाली ताई? हां, येस. वाचा दीपाली ताई. इथून वाचा. यामुळे इथून ना हां. नाही इथून नाही खाली सॉरी. इथून ना हां, वाद घालणं इथून. हं. तुम्ही शंका घेण्याच्या नाही ह्याच्या खाली इथे हे हायलाइट केलंय मी अ, वाद दिसतंय हा वाद तिथून घालणे हा विश्वाचा विश्वाच्या हायलाइट दिसते विश्वाच्या अथांक ओके. बुद्धिमत्तेशी. एक मिनिट हां. थांबा मग काहीतरी वर खाली जाते. विश्वाच्या कुठे गेला? नाही बरंच खाली आलोय आपण. एक मिनिट. हं. आता दिसतंय? वाद घालणे हम्म, हा हृदयाचा संवाद. नाही दिसत. अ, ओके. एक मिनिट मी हे करते. पुन्हा एकदा शेअर करते. हँग झालं असेल. चैतालीने हात केला होता का? ओके. अगं रीडिंगसाठी म्हणून मी हात रेज केला. ठीक हां, आहे. मला ॲक्चुअली ना इथं दिसतच नाहीये कुणाचा हात नाही, नाही. म्हणून म्हणलं दिसते नाही. हं. नाही वाचणार असेल तर वाचा मग. ताईंनी नाही, नाही खूप वेळा ताई. विचारलं ना सुरू कर, सुरू कर. हां, हां, आता दीपाली ताई वाचा तुम्हीच आता. बरोबर आहे. बर इथे आहे. बर आता दिसतंय? नाही तेच पेज आहे. नाही हं. दिसतंय. दिसतंय बहुतेक ना, दीपाली ताई दिसतं तुमच्याकडे विदूला. हँग झालं. हां. दीपाली ताईंकडे बहुतेक हा बहुतेक मला हँग नाही झालं झालंय. असेल. हं. ठीक आहे, हरकत नाहीये. आपण चैत्राली तू वाचते का? हो, हो. चालेल ना. हां, वाच मग. ठीक आहे. हं. वाद घालण्यापासून ना हो. सर्वांना आत्मवंदन. आत्मवंदन. वाद घालणे हा हृदयाचा स्वभाव नाही.
त्याला त्याची गरजही नसते. दीर्घकाळाचा विचार करता त्या मर्यादित डोक्याचा किंवा विचारांचा कधीच विजय होऊ शकत नाही. हे हृदयाला ठाऊक असते. हृदयाला स्वतःचे ईश्वरी स्वरूप, अमरता आणि विश्वाशी असलेला संबंध याची पूर्ण जाणीव असते. बुद्धीने कितीही विरोध केला तरी त्याचा हृदयाच्या अभेद्य सुरक्षा कवचावर याचा किंचितही परिणाम होत नाही. अजिबात नाही. म्हणूनच हृदय केवळ शांत, सौम्य आणि सर्वज्ञ राहते. हं. कारण वाद घालणं ही बुद्धीची सवय. आपल्या घरात पण आपण बघा, एक वेळ येते की घरातल्यांशी, मुलांशी, नवऱ्याशी, बायकोशी थोडे वादविवाद होतात. आता दिसतंय बाबा हे काही थांबायला तयार नाही. त्यावेळी आपण म्हणतो जाऊ दे. ठीक आहे तुमचंच खरं. वाद घालता-घालता आणि थकल्यानंतर आपण म्हणतो जाऊ दे तुमचंच खरं. तिथं काय होतं, की जी बुद्धी आहे ती आपली असेल किंवा समोरची ती बुद्धी जिंकल्यासारखं त्यांना वाटतं. वाह! हे थांबले, ह्यांनी शस्त्र खाली ठेवले म्हणजे मी जिंकलो. तर वाद घालणं हा हृदयाचा स्वभाव नाहीये. जो माणूस हृदयात आहे आणि हे हृदयात असणं फार सुंदर आहे बरं का. हे कसं करायचं हृदयात असणं? मी हे युनिफेडमध्ये जेव्हा आम्ही शैलेश सर आणि प्रीती मॅम जेव्हा आम्हाला सांगायच्या, की कसं, तर त्यावेळी काय व्हायचं, मी एकदा विचारलं सरांना, की "सर, कसं ओळखायचं की आपण आत्ता हृदयात आहोत?" तेव्हा जेव्हा मी ह्या पॅराग्राफवर आले ना, तेव्हा मला ते छान त्यांनी समजावून सांगितलं, की हृदयात आहोत हे कसं ओळखायचं, की जेव्हा आपण फार विचार नाही करत. खूप आतल्या आत विचार म्हणतो ना, "अरे, फार ओव्हर थिंकिंग चाललंय." मला किती जण तर सांगतात, "आमचं ध्यान नाही होत का?" खूप विचार येतायत मनामध्ये. "रुपूला आमचं ध्यानच नाही लागत आहे." ध्यान नाही लागत तेव्हा समजायचं तुम्ही हृदयातनं हललाय. तुम्ही हृदयातनं डोक्यात गेलाय. डोक्याचा खूप जास्त प्रभाव वाढलाय तुमच्यावर. म्हणून तुमचं ध्यान नाही लागत आहे. तर त्यावेळी काय करायचं? जेव्हा-जेव्हा आपल्याला वाद घालायची इच्छा होते, खूप जास्त आपण भांडण उगाचच म्हणजे जाणवतं आपल्याला, अरे हे बोलण्यात मी काय एनर्जी वेस्ट करते, तरी सुद्धा आपण ते करतो. त्यावेळेस समजायचं की मी हृदयातनं हलले. मी हृदयात नाहीये, मी हृदयात नाहीये. मग हे मला जेव्हा मी विचारलं तेव्हा प्रीती मॅमनी पण सांगितलं होतं एकदा, की हृदयात चेक करायचं की मी हृदयात आहे का? मी हृदयात आहे का? आणि हे कसं हृदयात राहायचं? आपल्या श्वासाने आपल्या छातीच्या मधोमध जी जागा आहे, तिथं किंवा हात ठेवायचा सरळ. टॅपिंग करायचं आपल्या छातीवर, की "जागं हो, जागं हो. मला नकोय, मला डोक्यात मी फार डोक्यात चालली. मला आता हृदयात जायचंय. मला मला त्या प्रेमामध्ये राहायचंय." तर खूप जेव्हा आपण डोक्याने विचार करायला लागतो ना, तेव्हा आपण कंटिन्यू न थांबता विचारांमध्ये अडकतो. बघा तुम्ही हे करून. तुमच्या डोक्यात एका माणसाविषयी समजा एक काहीतरी झालंय, तुमच्यामध्ये वाद झाले, छोटंसं काहीतरी झालंय किंवा गैरसमज झालाय. तुम्हाला रात्री झोप येणार नाही. कारण डोकं जे आहे ते कंटिन्यू त्या माणसाचे विचार, का असं ते बोलले? का असं ते वागले? का असं ह्याचं काय होणार? इतकं ते तुम्हाला भूतकाळात आणि भविष्यात घेऊन जाईल आणि इतके विचार एकामागे एक, एकामागे एक तुम्हाला त्या भ्रमित करून सोडेल आणि झोप येत नाही मग लोकांना रात्र-रात्र, की माझ्याशी हे का वागले असं? का असं बोलले? हे म्हणजे तुम्ही खूप डोक्याने विचार करताय. तुम्ही आलायत, इथपर्यंत आलायत आता. म्हणून काय करायचं त्यावेळेस तुम्ही मी सांगितलेलं हे तुम्ही उपाय म्हणून करून बघा. इतकी इमिजिएट तुम्हाला शांत वाटेल, की काही नाही तुम्ही हात ठेवा तुमच्या छातीवर. मोठे-मोठे श्वास घ्या आणि फक्त ह्या भागावर थोडं ध्यान लावून बसा. तुमच्या विचारांची जी साखळी आहे ना तुटलीच म्हणून समजा. तर हे आपल्याला सांगितलं, की वाद घालणं हा हृदयाचा स्वभाव नाही म्हणजे जिथं विचार थांबतात, ओव्हर थिंकिंग थांबतं, काळजी करणं थांबतं, आमच्या घरातले प्रॉब्लेम्स थांबतात, माझ्या डोक्यातनं सगळं निघून जातं, शांत होतं डोकं, ते म्हणजे आपण हृदयात आलो. आणि हे चेक करायचं कसं? तर जितकं आपल्यावर फोकस आपल्याला साधं हे माहिती आहे गणित, की जिथं आपलं लक्ष जातं तिथं आपली ऊर्जा जाते. माझ्या मुलाचा विचार मी लक्ष मुलाकडे गेलं, की माझे विचार त्याच्या बाजूने वाहायला लागले, की काय करत असेल मुलगा? मग सगळं आठवतं त्याच्याबद्दल. म्हणजेच आपले जिथं लक्ष जातं तिथं आपली ऊर्जा व्हायला लागते. हा साधा नियम आहे. तोच आपण हृदयामध्ये लावायचा, की मला आत्ता शांत व्हायचंय. मग नाही होते, माझं ध्यान नाही लागत आहे. मग काय करायचं? हात ठेवायचा हृदयावर. स्पर्श हा सगळ्यात सुंदर आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक स्पर्श आहे. तुम्ही हात ठेवा. त्याला स्पर्श करा आपल्या छातीला आणि ते जे ठोके आपल्याला अनुभव करायचेत ना, ते हातांनी तर नाही होणार. फार तुम्हाला शांत झाल्यावर हातालाही जाणवतील. पण आतल्या आत जेव्हा तुम्हाला हृदयातले ठोके फील व्हायला लागतात, धड-धड, धड-धड, धड स्पंदनं, ती अवस्था आणा. मग बघा हे विचार कसे जाळं लगेच थांबतं ते. इतकं शांत वाटतं हृदयामध्ये. कारण तो वाद नाही घालत. तो शांत आहे आणि म्हणून त्याला असं दिलं, की त्याला त्याची गरज पण नाही वाद घालायची.
की जेव्हा समोरचा माणूस तावातावाने ताण करतोय, किटकिट सुरू आहे आणि तेव्हा मी हृदयात आहे. जस्ट इमॅजिन करून बघा ही गोष्ट, की समोरून भयानक त्रास बोलणं चाललंय, खूप काय-काय चाललंय, शिव्या देणं चाललंय, अ, अ, घाण-घाण बोलणं चाललंय आणि तुम्ही हृदयात राहा. मी प्रेम आहे आणि मी प्रकाश आहे करत. मी ईश्वराच्या प्रतिमेत तुम्ही बघा तुम्हाला काही फरक पडणार नाही. इतके शांत राहाल तुम्ही, इतके शांत राहाल, की तो माणूस बडबड करून निघून जाईल. जाऊ दे आता ह्याचा काय उपयोग नाही म्हणेल. हे हृदयाची शक्ती आहे. जेव्हा आपण इथं राहतो ना, तेव्हा आपोआप शांत होतो आपण, प्रेम येतं आपल्याला आणि मग त्यावेळेस म्हणजे त्याला त्याची गरज नाही असं म्हणले आणि दीर्घकाळाचा विचार करता म्हणजे त्याला माहिती आहे, की हे मर्यादित आहे डोकं. ही डोकं, ही बुद्धी ती मर्यादित आहे, त्याला लिमिट आहे. ते तेवढंच विचार करतं फक्त. हे त्याला माहिती आहे हृदयाला, ज्याचा कधीच विजय होऊ शकत नाही. हे त्याला माहिती आहे, की थोडा वेळ बडबड करेल, पुन्हा शांत होईल. पण पुन्हा मग माझ्याकडेच येईल मदत मागायला. हे त्याला त्याची खात्री आहे. म्हणून खूप जेव्हा ओव्हर थिंकिंग असेल, आपण पहिल्या सत्रापासून सांगतोय, की ज्यावेळेस तुम्हाला ध्यान लागत नाही, त्यावेळेस तुम्ही रेकी तर मी नेहमी सांगायचे, की रेकी पण करा. रेकीनी पण तुम्हाला खूप फरक वाटेल. पण कधी-कधी रेकी करताना सुद्धा आपल्याला मन नाही लागत. तेव्हाही खूप विचार येतात. सगळ्यात बेस्ट आहे त्यावेळी हृदयात केंद्रित होणे पहिला धडा. सुंदर जाऊन बसायचं, हात लावून बसायचं. किती वेळा तर टॅप करून मी स्वतःला शांत केलेलं. असं व्हायचं. सुरुवातीच्या काळामध्ये खूप विचार यायचे. त्यावेळेस मी सुद्धा हे टॅपिंग करायचे आणि शांत व्हायचे. मग मला त्या हृदयाची, छातीची एकदा जाणीव झाली. मग हळू आपण आत उतरतो श्वासांनी आणि म्हणून हे करून बघा आणि हृदयाला स्वतःचं ईश्वरी स्वरूप माहिती आहे. त्याला अमरता म्हणजे माहिती म्हणजे ते इम्मॉर्टल आहे, की हृदयाला माहिती की मला मरण नाहीये. मी कायम हे जे अस्तित्व आहे ईश्वराचं ते इथंच आहे. हे कधी नाही संपणार आणि विश्वाशी असलेला त्याचा संबंध, कॉस्मिक कनेक्शन ते त्याला माहिती की काय कॉस्मिक कनेक्शन आहे माझं. कारण हृदयामध्येच सगळं आहे. सर्वज्ञ आहे तो हृदय. तर सगळी माहिती कुठे साठलेली ती हृदयात आहे. म्हणजे त्याला सगळं माहिती. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही विचारा, तो तुम्हाला व्यवस्थित सांगेल. हे त्याला माहिती आहे म्हणून तो विरोध नाही करत. म्हणजे किती सुरक्षित आहे हृदय. ज्या माणसाला सुरक्षितता नसते, तो दुसऱ्यावर जेलसी फील करतो. तो दुसऱ्याबरोबर तुलना करायला लागतो. कारण त्याला माहिती आहे माझ्याकडे नाही म्हणून तुलना होते, की ह्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाहीये. तर मग इथं हृदय इतकं सुरक्षित का आहे? कारण त्याला स्वतःची जाणीव आहे, की मी कोण आहे? मग आपल्या सगळ्यांमध्ये पण जेव्हा जाणीव असते, की मी कोण आहे, तेव्हा आपण कुणाशी हेवे-दावे करायला जात नाहीत, रुसवे-फुगे करायला जात नाहीत, कुणाला शो ऑफ करायला जात नाहीत. माझ्याकडे किती पैसा आहे, माझ्याकडे कशा साड्या आहेत, माझ्याकडे काय ज्वेलरी, काही नाही. कुठल्याही गोष्टीची तुलना तिथं संपून जाते, जेव्हा मला समजते, की मी कोण आहे. मग ना कुठलाच भेदभाव राहत नाही, कुठलीच अ, अशी जाणीव राहत नाही, की मी कसं स्वतःचं अस्तित्व, मी कशी श्रेष्ठ आहे, हे संपून जातं. कारण हृदयाला माहिती की मी आहे कोण? तर बुद्धीला किती झगडायचंय, किती धडपड करायची करू दे. शेवटी हृदय शांत राहतं. बुद्धीने कितीही विरोध केला तरी त्याचा हृदयाच्या सुरक्षा कवचावर यत्किंचितही परिणाम होत नाही. किती जरी समोरून म्हणा किंवा आतल्या आतही आपल्या मनामध्येही आपला चाललं असेल विचार, तर हृदयाला काही घेणं-देणं नाही त्याचं. त्याचं एक अभेद्य सुरक्षा कवच म्हणलंय. म्हणजे ती एक अशी शक्ती, असं दिव्य आहे ते, कारण त्याच्यामध्ये प्रेम आहे. प्रेमाची जी शक्ती आहे, ते म्हणजेच एक सुरक्षा अभेद्य. त्याला कुणीच कारण आपण बनलोच प्रेमाने सगळेजण. तुम्ही शरीर मरून पडेल, हे होऊन पडेल, ते होऊन पडेल, पण ते प्रेम नाही संपणार आतलं. त्याला कुणी नष्ट नाही करू शकत त्या एनर्जीला. म्हणूनच ते अभेद्य असं सुरक्षा कवच हृदयाचं आहे. हृदयाचं सभोवताली जी प्रेमाची शक्ती आहे. म्हणून हृदय केवळ शांत, सौम्य आणि सर्वज्ञ राहतं. आता ह्याचा खूप अर्थ आहे बरं का. हे नीट वाचा. हृदय केवळ शांत, सौम्य आणि सर्वज्ञ राहतं ह्या वाक्याचा फार अर्थ आहे, कारण हे हृदय आपल्या आत आहे. म्हणजे हृदय राहतं म्हणजे आपण राहतो. समजतंय? पण कधी राहतो आपण? जेव्हा मी हृदयात असते. तेव्हा मी कशी असते? शांत असते, सौम्य असते आणि सर्वज्ञ असते, ज्याला माहिती आहे. माझ्याकडं एक प्रश्न आहे मनामध्ये. हृदय उत्तर देतं लगेचच आणि मला कळलं, की मला काय करायचंय. म्हणजे क्लॅरिटी राहते आपल्यामध्ये सतत, की मला करायचंय काय पुढं. छोट्या-छोट्या गोष्टी असतील, घरातली कामं असतील, बाहेरची असतील. पण मी जेव्हा शांत, सौम्य आणि सर्वज्ञ असते, तेव्हा समजायचं, की मी हृदयात आहे. आणि जेव्हा माझी चिड वाढते, जेव्हा माझं रिएक्शन यायला लागतात बाहेर, मी धडपड करायला लागते, की मी श्रेष्ठ आहे.
मी सुंदर आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते. हे जेव्हा मी व्हॅलिडेशन बाहेरून मला छान म्हणावं लोकांनी. त्यांचं कौतुक करून घ्यावं. त्यांचं ह्याच्यावर म्हणजे मी या सगळ्यांच्या मागे जेव्हा पळायला लागते, तेव्हा मी डोक्यात आहे, असं समजायचं. आणि मला ह्या सगळ्यांची गरज नाही. मी शांत, सौम्य आणि ईश्वरी प्रतिमेत आहे. मी प्रेमात आहे, प्रकाशात आहे, की समजायचं मी हृदयात आलं. हा फरक आहे. तर ह्याबद्दल मला सरांनी थोडके असे टिप्स दिलेले की कसं ओळखायचं, काय ओळखायचं. पण जेव्हा मी आज हा पॅराग्राफ वाचला ना, पुन्हा मला व्यवस्थित ती आठवण झाली, की कसं आपण आपल्या गुणांवरून ओळखू शकतो आत्ताच्या आपल्या स्थितीवरून, की आपण हृदयात आहोत का डोक्यात आहोत. तर मी खूप रिएक्ट करायला लागले कोणाला कुणाला मी जास्तीच हे करायला लागले, सांगतीये, पटवून देण्याचा प्रयत्न करतीये, समजून. म्हणजे घरातल्या गोष्टी सोडून द्या. पण ज्या लोकांना अ, माझ्यावर विश्वास आहे किंवा माझ्यावर ज्या लोकांना माहिती आहे की कसं आहे, त्यांना आपल्याला जास्त पटवून द्यायची गरज नसते. तिथं आपल्याला कळतं की कोण कशा पद्धतीने अजून कुठल्या लेव्हलला आहे, कोण आपल्याबरोबर कसं आहे, हे तिथं कळतं. मग आपण खूप समजून सांगायला जातो आपण. कारण आपल्याला कुठेतरी वाटते, की बाबा ह्या माणसाने माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नयेत. ते आपल्या जवळच्या लोकांबरोबर सोडा, आपण ते बोलायचं बोलतो, जे गरजेचं पण असतं त्यावेळेस. पण जेव्हा ते अति होतं, कारण मग आपण कुठेतरी घाबरतो. आपल्याला असुरक्षित वाटतं. आपल्याला वाटतं, "अरे, हे असं म्हणले तर काय? माझ्याबद्दल असा विचार केला तर काय?" म्हणजेच काय तिथे डोकं सुरू होतं. "बघ, ते तुझ्याबद्दल असा विचार करतील. तू असं करू नको, असं वागू नको. नाहीतर तुला लोक असं म्हणतील. तू हे कपडे घालू नको." म्हणजे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत आपण इतका विचार करायला लागतो, करू का नको? बऱ्याचदा आपली फॅमिली फंक्शन असतात, त्यावेळेस पण आपण खूप विचार करतो, हे कपडे घालू का? हे ड्रेस घालू का? हे असं चालेल का? हे सगळं आलेल्या अनुभवांवरून असतं. त्यावेळेस आपण बऱ्याचदा आपली इच्छा असूनही आपले आवडते कपडे पण नाही घालत. काही अशा गोष्टी आपण करत नाही. हृदय सांगते, "अगं कर छान, तुला आवडतं ना, कर ना मग." पण नाही, नको. घरातले काय म्हणतील? हे काय म्हणतील? असं करून हे उदाहरण फक्त एक झालं, अशी अनेक उदाहरणं आहेत, की जिथं आपण आपल्या हृदयाचं ऐकत नाही. त्यावेळेस आपण फक्त बुद्धीनी, डोक्याने जास्त विचार करत असतो. पण नंतर वाटतं, "अरे केलं असतं तर काही हरकत नव्हतं." अशी पण वेळ येते. तर म्हणून अ, हृदय हे नेहमी शांत, सौम्य म्हणजे आपण जेव्हा हृदयात राहू, तेव्हा आपणही शांत, सौम्य आणि सर्वज्ञ असतो. त्या स्थितीमध्ये असतो. हां. हां, चैत्राली इथून वाच. हे सर्व तुम्हाला ओळखीचे वाटते का? कदाचित वाटत असेल. जर तुमच्या मनाचे किंवा विचारांचे वर्चस्व असले असते, तर या अभ्यासक्रमाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्ही हा अभ्यास नक्कीच अनेकदा सुरू करून मध्येच थांबवला असणार. कदाचित काही धडे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 आठवडे लागले असतील किंवा कदाचित तुम्ही त्या भाग्यवानांपैकी एक असाल, ज्यांनी केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी अखंड बडबड करणाऱ्या एका लहान मुलाप्रमाणे असलेल्या त्या मनाकडे केवळ दुर्लक्ष केले असेल. म्हणजे आता या आपल्याला असं आठवड्यात हां, मी वाचू एवढं का फक्त थांबू? मी एवढं सांगते फक्त. हो, मग हो. वाच. की आपल्याला आता हे ओळखीचं वाटतंय का? म्हणजे आता हे जे तुम्ही ऐकलं सगळं हृदयाचं, हे तुम्हाला सगळ्यांना ओळखीचं वाटतंय असं म्हणलंय. कदाचित वाटत असेल असं म्हणलंय. तर कारण जर आपल्या डोक्यामध्ये जर असे विचार येत असले असते, तर आपण इथपर्यंत आलो नसतो. म्हणजे इथे पहिली तर गोष्ट आपण आलो नसतो इथपर्यंत. दुसरी गोष्ट, की अनेकदा आपण मध्ये-मध्ये हा अभ्यासक्रम थांबवला असता आणि काही धडे पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 आठवडे किंवा लागले असतील. असं पण झालं असेल, की अ, मन मानतच नाहीये, की असं काही होऊ शकतं. कारण जोपर्यंत शंका आहेत ना मनात, तोपर्यंत आपण ते काम नाही करू शकत. विश्वास ज्यावेळेस पूर्ण 100% नाही 1000% माझा विश्वास आहे, की मी जे करत आहे, ज्या स्थानी, ज्या वेळेला, जिथं आहे, ज्या परिस्थितीत आहे, जो अभ्यासक्रम, जी साधना करते ती योग्य आहे. हा विश्वास पूर्ण येईपर्यंत आपलं ते काम नाही होत. मग तुम्ही ते कुठलंही काम असेल, केवळ हेच नाही, अध्यात्मच नाही. कुठल्याही कामामध्ये शंका घेऊन केलेल्या कामाचा रिझल्ट पण शंका असलेला सारखाच असतो, डळमळीत झालेला रिझल्ट. हे आपण पहिल्यांदाच बघितले, की जसे तुमचे विचार आहेत, तसंच तुमच्या कामाचा रिझल्ट असणार, परिणाम असणार. मग अनेकदा मध्येच थांबवला याचं उदाहरण मी आहे. मी जेव्हा युनिफाईड करत होते, पहिल्यांदा सुरुवातीला सतत थांबवत होते, की "अरे काय मला म्हणजे काही मजा येत नाहीये, मला काही असं वाटत नाहीये, असं नाही." कारण डोकं, बुद्धी की जे आतलं जे लहान बाळ म्हणलेलं गेलंय त्याला, की जे मन आहे ना, ते एखाद्या लहान मुलासारखं तुमचं अटेन्शन परत लक्ष इकडे बघ, करू नको, काही गरज नाही, काही होत नाहीये तुझ्या आयुष्यात, काही होत नाहीये. हे सांगणारं ते लहान बाळ आहे. त्या मनाचं मी सारखं-सारखं ऐकून मी युनिफाईड
2-3 मी सांगितलं, की 2-3 आठवड्यातच सोडून दिलं, जाऊ दे आता काही नाही होतंय, आता मला कंटाळा आला असं पण म्हणून. तर ह्याबद्दल बोलले आणि तुम्ही जर भाग्यवान असाल तर तुम्ही ते ऐकणार नाही. असं तिथं म्हणलं गेलं, की तुम्ही एखादी भाग्यवान व्यक्ती, की बाबा जी त्या मनाकडे दुर्लक्ष करते, पण ह्याच्याकडे नाही. अशा पद्धतीने सांगितलं आणि हे सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या परिस्थितीमध्ये लागू आहे. फक्त इथंच नाही, की ज्या कामांमध्ये आपण शंका घेऊन काम केलं, तिथं त्याचा रिझल्ट पण तसाच आहे. आणि जर आपण विश्वासाने पुढे गेलो, की मला जो मार्गदर्शन मिळालंय ते माझ्या उच्च आत्म्याचं आहे, माझ्या आत्म्याचं आहे आणि मी योग्य मार्गावर आहे. मी जिथं कुठं आहे योग्य आहे. नाही मी कुणाबरोबर कॉम्पिटिशन करणार आहे, की हे माझ्या पुढे ध्यानात गेलेत, ह्यांना एवढे पैसा मिळाला, ह्यांचा बिझनेस जोरात. मी जिथं आहे तिथं योग्य आहे. हा विश्वास ठेवून जेव्हा मी पुढे जायला लागते शंका काढून. कारण तुम्ही बघितलं डोकं काय वापरतं शस्त्र? शंकांचं शस्त्र. प्रश्नचिन्ह उभं करतं तुम्हाला, की तुला खरंच संकेत येतोय का? हा काय संकेत आहे का? कसं काय समजायचं हा संकेत खरा आहे? हे सगळे प्रश्नचिन्ह ते उभं करतं. असं पण वाटतं बऱ्याच जणांना, की माझी आभा स्वच्छ झाली आहे ना खरंच? का आहेत माझ्यावर? का लॉक झाली आहे ना? हे पण ते विचारतात मला. म्हणजे काय, की सतत शंका आहेत मनामध्ये. की मी जेव्हा एक वाक्य बोललं म्हणजे बोललं. माझं ब्रह्मवाक्य म्हणतो ना आपण ते जसं विधान आहे ते ब्रह्मविधान आहे, की मी म्हटलं, की माझे आभा स्वच्छ आहे म्हणजे स्वच्छ आहे. मग ह्याच्यावर माझा विश्वास पाहिजे. तर तसंच अगदी आहे, की मला जे संकेत येतायत, मला जे मेसेजेस येतायत आतून, ते अगदी योग्य आहेत. मी जे हृदयात राहते ते चुकीचं नाहीये. हे आपल्याला इथं सांगितलं जातं. हां, इथूनच. या आठवड्यात लक्ष वेधून घेण्यासाठी सतत धडपडणाऱ्या किंवा ओरडणाऱ्या त्या बुद्धीकडे केवळ साक्षीभावाने बघा आणि ते नक्की काय आहे हे ओळखा. साक्षी राहा, परंतु त्या डोक्याच्या प्रभावाखाली येऊ नका. कालांतराने बुद्धीलाच तिचे खरे वरदान समजेल. याचा अर्थ त्याला विस्मरणात सोडणे किंवा दुय्यम स्थान देणे असं मुळीच नाही. उलट तुम्ही त्याच्यासाठी एक नवीन कम्प्युटर हार्डवेअर विकत घेत आहात, ज्यामध्ये सॉफ्टवेअर वापरण्याची पूर्ण आणि अमर्याद मुभा आहे. त्यामुळे बुद्धीला जे काही जाणून घ्यायचे असेल ते सहज उपलब्ध होईल. केवळ शिक्षणातून साठवलेल्या माहितीपुरती किंवा तुमच्या मोजक्या अनुभवांच्या आठवणींपुरतीच बुद्धीची मर्यादा राहणार नाही. त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही बुद्धीची मदत घ्याल तेव्हा ती संपूर्ण अचूकतेने तुम्हाला मार्गदर्शन करेल. बुद्धीचे यश निश्चित होईल. तेव्हा हृदय हा तिचा केवळ सर्वोत्तम मित्रच नव्हे तर अविभाज्य जीवनसाथी बनेल. खरे तर हा तुमच्या अंतरंगात घडणारा एक दिव्य राजविवाहच आहे. जसा हेलियम एच अणू एकटा स्वतंत्र अवस्थेत स्थिर राहू शकत नाही, त्यामुळेच हेलियमचे 2 अणू एकत्र येऊन H2 या स्थिर स्वरूपात निसर्गात आढळतात. त्याचप्रमाणे बुद्धी H आणि हृदय H असे यांचेही ऐक्य H2 प्रमाणेच पूर्णत्व, स्थैर्य आणि दिव्य समरसतेचे प्रतीक आहे. येस. तर या आठवड्यामध्ये आपण काय करणार आहेत, की आपली जी बुद्धी आहे, आपलं जे डोकं आहे, ते जे विचार येतायत, त्याच्याकडे फक्त साक्षीभावाने बघणार आहेत. हे आपण ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल तर विपश्यनामध्ये जे आपण करतो ना, त्या स्टेजेस असतात ना त्याच्यामध्ये, की पहिलं आनापानसती ध्यान तुम्हाला काही दिवस सांगतात. मग नंतर ते तुम्हाला सांगतात, की केवळ येणाऱ्या विचारांना बघा. काय विचार येतात? नुसतं तुम्ही विचारा. म्हणजे आनापानसती ध्यान आपण करतो, श्वासांवरचं लक्ष देतो, विचार शांत करतो, शून्य करतो. त्याच्या पुढची एक स्टेज असते, ज्याच्यामध्ये आपण काय विचार येतायत आपल्या डोक्यात. निगेटिव्ह येतायत, पॉझिटिव्ह येतात. ह्या विचारांना केवळ आपण ऑब्झर्व्ह करतो. कुठलंही काम करताना कसे विचार आहेत? कुठल्याही व्यक्तीला बघितल्यावर पहिला विचार माझ्या मनात काय आला? तिच्यापासून पळून जायचा विचार आला, लांब टाळायचा विचार आला, का अजून काही आलं, का काय आलं? हे सगळं केवळ साक्षी भावानी बघा असं म्हणलंय, की नुसतं ऑब्झर्व्ह करा स्वतःच्या विचारांना. आणि असं तुम्हालाही माहीत असेल कदाचित, ती सगळ्यात हायेस्ट आयक्यू लेव्हल जी असते ती तीच असते, की जी उच्च म्हणतो ना पातळी, बुद्धीची पातळी म्हणजे स्वतःच्या विचारांना आपण ऑब्झर्व्ह करणे, त्याच्याकडे बघणे, की कसा आहे माझा पॅटर्न कसा आहे? स्वतःचा पॅटर्न ओळखणे, की मी कसा विचार करते? प्रत्येक गोष्टीकडे बघताना नकारात्मक येतात, भीतीचे विचार येतात, की कसं आहे अजून? आणि हे काम अजूनही ह्या स्टेजला आल्यावरही माझ्यामध्ये चालू असतं सतत. असं नाही की मी युनिफाईड आपण इथपर्यंत पोहोचले म्हणजे आता माझं सगळंच परिपूर्ण मी असं कधीच म्हणणार नाही. कारण सतत रोज स्वतःबद्दल गोष्टी कळतात. तर ती परिपूर्ण आपण तसे आहोत, पण जसं पाहिजे की विचारांच्या
एक साक्षी भावानी बघणं किंवा हे. तर कधी-कधी ते होतं पेंड्युलम सारखं इकडं-तिकडं. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला हे उपयोगाला येतं, की त्यावेळेस साक्षी राहा असं म्हटलं गेलंय. परंतु त्या डोक्याच्या प्रभावाखाली येऊ नका. म्हणजे आपण किती जरी विचार केला ना, मी साक्षी राहते, साक्षी राहते. मी ऑब्झर्व्ह करते आणि साक्षी भावानी बघते. पण तरीही एक असा विचार, तीव्र विचार येतो, की राग येतो, संताप येतो आपल्याला. त्यावेळेस आपण पुन्हा बॅक टू माइंड असं होतं आपलं. म्हणून हे सांगितलं गेलं, की या आठवड्यामध्ये आपण केवळ ऑब्झर्व्ह करणार स्वतःच्या विचारांना सगळ्या. आणि बुद्धीकडे केवळ बघा म्हणजे काय, की आपले पॅटर्न, की आपण कसं कुठल्या परिस्थितीत काय सुरुवातीचे विचार येतात आपल्यात. जास्तीत जास्त काय विचार येतात दिवसात. आपण जास्तीत जास्त सकारात्मकतेमध्ये राहतो विचारांमध्ये दिवसभरामध्ये, स्वतःला प्रोत्साहन देणाऱ्या विचारांमध्ये, प्रेमात राहतो, की दिवसभरामध्ये संख्या कुठली जास्त आहे? नकारात्मक विचारांची, भीतीची आहे. उद्या काय होईल? किंवा काल काय झालं? ह्या सगळ्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय. आणि इथं जे म्हणलं ना, कालांतराने बुद्धीला तिचं खरं वरदान समजेल. हे जे म्हणलंय ना, ह्याचा अर्थ असा आहे, की तिला तुम्ही हे जेव्हा बघायला सुरुवात कराल, अभ्यास आहे हा, की तुम्ही समजायला लागेल तुमच्या बुद्धीलाच, अरे हे तर मला दिलेले संस्कार आहेत. हे तर माझ्या मेमरीज आहेत. हे माझे अनुभव आहेत, ज्याच्यामुळे मी अशी वागतीये. हे तिचं तिला समजायला लागेल. म्हणजे आपल्याला समजायला लागेल, की हा माणूस तसा वाईट नाहीये. पण मी त्या आलेल्या अनुभवांवरून मला असं वाटलं, की हे असं आहे. किंवा त्या माणसाला त्याची एक स्टोरी आहे. तो असं वागतोय त्याच्यामागे काही कारण आहेत. जे आपण रविवारच्या सत्रामध्ये बघितलं, की आई-वडील असे वागतात किंवा त्यांचा तसा एक विश्वास आहे, कारण त्यांना तसं शिकवलं गेलंय. आणि हे सगळं रिअलायझेशन आपल्याला व्हायला लागतं, जेव्हा आपण तशा पद्धतीने आपल्या विचारांना स्वतःच्या बघायला सुरुवात करतो. मग त्या विचारातून अनेक गोष्टी उमजत जातात. हे फक्त स्वतःबद्दलचं रिअलायझेशन नाहीये. समजत नाही स्वतःबद्दल. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल, समाजात कोण माझ्याशी कसं वागतंय ते पण समजायला लागतं, की का असे वागतायत ते. कारण माझ्या बुद्धीचा पॅटर्न मला कळतो, की मी असं विचार करते. तर मी याचा दृष्टिकोन बदलला, तर कदाचित मला ते तितकं आव्हानात्मक, चॅलेंजिंग वाटणार नाही, जितकं आत्ता वाटतंय. तर मला काय करायचं, माझा दृष्टिकोन बदलायचा हे तिचं तिला कळेल, त्या बुद्धीला, आपल्या आत असलेल्या. असं सांगितलंय. म्हणून तिला तिचं वरदान, की बुद्धी दोन्ही बाजूनी आपण वापरू शकतो. हे आपल्याला दिलेलं आहे, तर आपण कसं वापरायचं एनर्जी, ऊर्जा, सकारात्मक की नकारात्मक हे तिचं तिला कळायला लागेल. म्हणून ते खरं वरदान आहे असं दिलेलं आहे. तर आपल्या हातामध्ये दिलेत पैसे, तर त्या पैशाचं काय करायचं हे आपण ठरवतो ना, की कुठे खर्च करायचे. कुठेतरी दान वगैरे करायचं, असं करायचं, की जिथे आपल्याला पुण्य केल्याचं समाधान मिळेल, का जाऊन स्वतःसाठी शॉपिंग करून, उडवून मस्त मजा-मौज करून यायची. तर जसं ते आहे ना चॉईस, तसाच हा पण आहे, की बुद्धीला आपण कसे वापरतो. चांगल्या कर्मासाठी, काहीतरी ह्याच्यासाठी, की कसं? म्हणून असं म्हणलंय. मग ह्याचा अर्थ असा नाही, की तिला विस्मरणात सोडणे किंवा दुय्यम स्थान देणे. म्हणजे मी आता हृदयात आहे म्हणजे मी सगळं हृदयातच ऐकणार. मी प्रॅक्टिकली म्हणजे मला दिसतंय, की समोर दिवा लावलाय आणि त्याला हात लावायचा नाही पोळतोय. पण माझं हृदय म्हणतं लाव काही नाही होत असं समजा. आणि आपण जर आपला हात भाजणार आहे. तर ही बुद्धी की जी तुम्हाला सांगती, "बाई ते अग्नी आहे त्याच्याशी खेळू नको. तुझा हात भाजेल." पण मी नाही, नाही मी हृदयाचं मला घ्यायचा अग्नीचा अनुभव असं म्हणून मी केलं तर कसं चालेल? म्हणजेच काय, की बुद्धी जिथं वापरायची तिथं वापरायचीच आपल्याला. ते तर आपण सोडूच शकत नाही. बुद्धीमुळेच आपण इथपर्यंत आहोत. तिचं स्थान अ, ते तिचं स्थान कधीच आपण हे करू शकत नाही. ती गरजेचीच आहे आपल्याला हे सगळं समजून घेण्यासाठी. पण आपण काय करतोय, की तिला एक नवीन वातावरण देतोय. तिला एक नवीन हार्डवेअर म्हणलंय. कॉम्प्युटर हार्डवेअर विकत घेत आहात, ज्यामध्ये सॉफ्टवेअर वापरण्याची पूर्ण आणि अनलिमिटेड मुभा दिली गेली. म्हणजे ते कॉम्प्युटरचं हार्डवेअर असतं. त्याचे पार्ट्स असतात वेगवेगळे. सी-पी-यू त्याचा ते समजा आपण कॉम्प्युटर जुने बघितले, सी-पी-यू किंवा हे असं जे बघितलं किंवा जर आपण काय म्हणतो त्याला मदरबोर्ड हे सगळं बघितलं, आतमध्ये असणारे मेमरी हे ते. तर हे जे आहे ते आपण आता नवीन विकत घेतोय. मग अ, त्या बुद्धीला एक असं संतुलित असं एक पोषक वातावरण देतोय, की जी हृदयाशी कनेक्टेड आहे. नवीन विचारांना घेऊन आली आहे. नवीन एनर्जी आहे. नवीन दृष्टिकोन आहे. म्हणजे हे सगळं तिला आपण देतो त्या बुद्धीला. आता तू विचार कर. आता तू मला असे विचार दे, की जे हृदयाला कनेक्टेड आहेत. हृदयातून आणि तुझं जे आहे त्याप्रमाणे तू विचार करतीये आणि मग मला सांग, की मी हे कसं करू?
म्हणून असं म्हणलंय की आता आपण नवीन हार्डवेअर बदलतोय फक्त, ज्याच्यामध्ये आतमध्ये सॉफ्टवेअर तेच आहे. म्हणजे ते कोडिंग जे आहे, ते तुम्ही कसंही वापरू शकता कुठल्याही पद्धतीने. आपले विचार कसेही आपण वापरू शकतो. पण त्यासाठी त्याला एक वातावरण आपण वेगळं तयार करतोय, की नवीन ऊर्जा देतोय त्याला, नवीन सगळ्या गोष्टी देतोय, नवीन दृष्टिकोन बघण्याकडे हे सगळं आपण त्याला देतोय. म्हणून असं म्हणलंय, की जे काही तुम्हाला बुद्धीला जे काही जाणून घ्यायचंय, ते आता सहज उपलब्ध होईल. केवळ शिक्षणातून साठवलेल्या माहितीपुरती आणि तुमच्या मोजक्या अनुभवांच्या आठवणींपुरती मर्यादा राहणार नाही. बुद्धी मर्यादित आहे. लिमिटेड माइंड आहे. आपण म्हणतो, "अरे, फार संकुचित वृत्तीचा आहे तो," असं म्हणतो आपण. संकुचित मनाचा आहे. ही संकुचित मन, संकुचित वृत्ती म्हणजेच ती अनलिमिटेड असलेली बुद्धी आहे. त्या व्यक्तीला तेवढंच आयुष्य माहिती आहे, की पैसा असा जपूनच वापरला पाहिजे किंवा असंच वागलं पाहिजे नात्यांमध्ये, असंच झालं पाहिजे. कुठून तरी ऐकलेलं, आलेले अनुभव ह्यामुळं तेच बघून, ऐकून इतरांकडून, समाजातून, मित्र-मैत्रिणींकडून हे सगळं करून ती बुद्धी एक ठरवते, की हे असंच वागलं पाहिजे आपण. मग ती जी साठवलेली माहिती शिक्षणातून साठवलेली आणि मोजक्या अनुभवांच्या आठवणी एवढंच ठरलं म्हणजेच बुद्धीची एवढीच मर्यादा आहे, की तुम्हाला ती तेवढंच दाखवेल, जेवढं तुम्ही आत्तापर्यंत अनुभव केलेला आहे किंवा ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं आहे किंवा फील केलेलं आहे, की कोण माझ्याशी कसं वागतं हेच तिला माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त एक आयुष्य आहे, एक दुनिया आहे, एक विश्व आहे, हे तिला माहीत नाहीये. ज्यासाठी आपल्याला नवीन हार्डवेअर आपण टाकतोय त्याच्यामध्ये म्हणजे की जिथं आता ते विश्व नव्याने पुन्हा बघायला शिकतोय, असं सांगायचंय. त्यानंतर जेव्हा तुम्ही बुद्धीची मदत घ्याल, तेव्हा ती तुम्हाला अचूकतेने मार्गदर्शन करेल. म्हणजेच काय, की आता जेव्हा आपण हृदयाशी तिला जोडतो थोडक्यात. आधी ती फक्त एकटीच काम करायची. "हं, मीच म्हणेल तेच खरं. तू असंच कर. तू अजिबात नवीन काही सुरुवात करू नको. आता तुझं वय राहिलं नाहीये. तू ह्याच्यामध्ये आपटणार, तुला ह्याच्यात यश मिळणार नाही." हे सगळं सांगणारी बुद्धी आहे. केवळ ते मन आहे, ते विचार आहेत. कारण आलेले अनुभव, असलेली माहिती तुमच्या जवळ. पण जेव्हा आपण हृदयाला तिला कनेक्ट करतो, म्हणजेच आपण हृदयात ध्यान करायला लागतो. तेव्हा ती बुद्धी म्हणते, "अरे माझ्याकडे का नाही लक्ष देते? माझ्याकडे का नाही लक्ष देते? कुठे चाललंय हृदयाकडे?" मग ते हृदयातून जी एनर्जी बाहेर पडते, ती जेव्हा बुद्धीसोबत एक होते, म्हणून इथं पुढे शब्द दिलाय, तेव्हा ती तुम्हाला अचूकतेने सांगेल, की ह्या ज्ञानाचं करायचं काय? तुम्हाला ज्ञान आहे, पण ते ज्ञान वापरायचं कसं? प्रॅक्टिकली. थेअरी सगळी माहिती आहे तुम्हाला. सगळं नॉलेज आहे, अभ्यास केलाय, पण आता आयुष्यात ते उतरवायचं कसं? ह्याच्यासाठी बुद्धी उपयोगाला पडते, की मी समजून घेतलं प्रेम प्रकाशात राहायचंय, मला सगळं समजलं आता, हे ह्यांना क्षमा करायचंय, हे करायचंय, पण समोर व्यक्ती आल्यानंतर आता काय करू? त्यावेळेस तुम्हाला बुद्धी सांगते, प्रेमप्रकाश, क्षमा कर, हृदयात जा किंवा हे ती अचूकपणे तुम्हाला मार्गदर्शन जे येतं त्याला तुम्हाला मदत करते. तिची साथ मिळाली. म्हणून असं म्हणलंय, की बुद्धीचं यश आता निश्चित आहे. तेव्हा हृदय हा तिचा केवळ जेव्हा असं होईल, तेव्हा हृदय तिचा एक सर्वोत्तम मित्रच नाही, बेस्ट फ्रेंड नाही होणार, तर अविभाज्य जीवनसाथी म्हणजे ज्याला आपण कधीही वेगळा करू शकत नाही, असा तिचा नवरा. म्हणजे नवरा-बायकोचं नातं जसं आहे. कधीही वेगळे होऊ न शकणारे सोलमेट. तशा पद्धतीने बुद्धी आणि हृदय काम करायला लागेल. इतकं सुंदर आहे. म्हणजेच काय ते दोघंही एक होतील, युनिफाईड होतील, एकीकृत होतील. असा अर्थ आपण घेऊ शकतो इथं, की जेव्हा आपण त्याला जोडतो, बुद्धीला हृदयाची साथ मिळते, तेव्हा चमत्कार घडतात आयुष्यामध्ये. कारण आता ज्ञान पण आलंय. हृदयाकडून सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे आपल्याला. सगळं ज्ञान पण येतंय आणि त्या ज्ञानाला कसं वापरायचं हे बुद्धी सांगायला लागते. इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे हे. हा आहे संतुलन. जेव्हा आपण फारच बुद्धीने जातो, तेव्हा पण अवघड आहे. फारच हृदयातून जातो, तेव्हाही अवघड आहे. दोन्हीची साथ, संतुलन आपण करायला शिकतो. म्हणून असं सांगितलंय, की तिला आपण सोडायचं नाहीये. तिला धरायचंच आहे. बुद्धीचा वापर करतोच आपण आणि हृदयाला जोडतो. म्हणून असं म्हणलं, की हा अंतरंगात घडणारा एक तुमचा दिव्य राजविवाह, रॉयल मॅरेज एक असा विवाह आहे, एक लग्न आहे आतमध्ये, की तुम्ही दोन्हीचा वापर करून वागायला शिकलाय, जगायला शिकलाय. हृदय पण आणि बुद्धी पण. तर समोर मला दिसतंय एखादी व्यक्ती अशी आहे, अ, जिला आता
तहान लागलीये, जेवण पाहिजे, अन्न पाहिजे, असं आहे, वेळेला आपल्या घरी आलीये. तर साहजिक आहे आपण लगेचच त्या गोष्टी करतो, सांगायची पण गरज नाही कोणी. तर हेच आहे की त्यावेळेस हृदय पण असतं आणि बुद्धी पण असते. तर किती द्यायचं हे पण महत्वाचं आहे. उगाच आपण भसा त्याला द्यायला जात नाही. खरंच तो माणूस खरंच त्या दिलेल्या जे काही आपण अन्नदान करू किंवा काय करू, ते तितकंच आपण लिमिटेड देतो. म्हणजे बुद्धीने आपण हे समजून घेतो, की बरोबर आहे. त्या माणसाला आता त्याची गरज आहे. पण ते किती करायचं? किती एक एक म्हणतो ना, की अ, कशा पद्धतीने करायचं? ते खूप पण नाही दिलं पाहिजे, ओव्हर गिव्हिंग पण नाही झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बुद्धी आपल्याला व्यवस्थित शिकवते. म्हणून नुसतं हृदयाने पण आपण वाहवत जात नाही. तर म्हणून दोन्हीची सांगड घातली पाहिजे. तर जसं इथं उदाहरण दिले, की हेलियम. हेलियम जो अणू आहे, तो अणू एकटा नाही राहू शकत. H असा नाहीये. मला वाटतं हेलियम पिरियॉडिक टेबलमधला पहिला एटम आहे, जितकं माझ्या लक्षात आहे. मी बघितलंच नाही. नाहीतर Google करून बघायला पाहिजे होतं. पण मला वेळ नाही मिळाला म्हणून मी पाहिलं नाही. पण मला असं वाटतंय हेलियम हा पहिला आहे. त्याच्यानंतर मग पुढचे सगळे सुरू होतात. हायड्रोजन वगैरे. तर हेलियम, हायड्रोजन असं काहीतरी आहे. मला थोडं-थोडं आठवतंय. तर हेलियम हा एकटा नाही राहू शकत. तो इंडिव्हिज्युअल नाहीये. त्याला 2 अणू एकत्र आले तरच तो स्थिर होतो. नाहीतर तो अनस्टेबल राहतो. त्याला स्थिरता नाहीये. आणि जेव्हा H2 होतो, तेव्हाच तो निसर्गामध्ये म्हणजे तो स्थिर होतो. तर जशी आता उदाहरणार्थ ऑक्सिजनला O म्हटलं जातं. ऑक्सिजन हा एक सिंगल अणू आहे, एटम आहे. बाकीचे आहेत, कार्बन आहे. हे सगळेजण सी हे सगळ्यांचे एक-एक सिंगल असे आयटम आहेत. पण अणू आहेत. पण हा हेलियम नाही राहू शकत. त्याला H2च 2 अणू एकत्र आणावे लागतात. तसंच सांगितलं गेलंय, की हृदयाला त्यांनी हे हार्ट म्हणलेलं आहे आणि बुद्धी म्हणजे हेड HH आणि दोन्हीचे मिळून H2. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये पूर्णत्व येतं, स्थैर्य येतं, समरसता येते. म्हणजेच काय, की आपण सगळ्यामध्ये एक होऊन जगायला शिकतो. किती छान उदाहरण दिलंय. है ना? की जसं हे जे दोन्हीचं आपण ऐकून वागायला लागतो, की हृदय पण घेतलं साथीला आणि मग बुद्धीने त्याचा कसा वापर करायचा. किती कुणासाठी काय करायचं किंवा कसं आपलं प्रेम कसं वापरायचं थोडक्यात, की माझ्या हृदयात प्रेम आहे माहिती प्रकाश आहे माहिती काय म्हणतो करुणा आहे माहिती क्षमा आहे माहिती मग ती कुठल्या-कुठल्या प्रसंगाने वापरायचं ही बुद्धी आहे. हे आपल्याला शिकवतात. प्रत्येक वेळेसच आपण जर हृदयाने वागायला लागलो दिसतंय आपल्याला कुणीतरी फसवून चाललंय, आपल्या भोळेपणाचा फायदा गेला, तर तेही नाही चालणार. तिथं आपली बुद्धी आपल्याला सांगते, की कुठपर्यंत तू कशा पद्धतीने वागलं पाहिजे. पण ते हृदयासोबत, हृदयात राहून. तर हे आपल्याला ह्याला म्हणतात शहाणपण. खरं तर मराठीमध्ये शहाणपण, इंग्लिशमध्ये ह्याला विस्डम म्हणतात. तर आपण घेतोय ते ज्ञान आत्ता युनिफाईडमधून. पण जेव्हा आपण ते रोज बसतो हृदयात जाऊन आठवतो, म्हणतो, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. ते आणि जेव्हा ते म्हणून आपल्यात बदल होतात. बदल होतात म्हणजे काय? बदल होतात म्हणजे काय? खरं तर बदल होतात म्हणजे मी प्रत्येक प्रसंगाला, परिस्थितीला कुठं प्रेम पाठवायचं, कुठं शांत राहायचं, कुठं क्षमा करायची, कुठं काय करायचं हे शिकते. हे म्हणजे शहाणपणे आलेलं. ह्यालाच इंग्लिशमध्ये विस्डम असा शब्द आहे. तर हा बदल म्हणजे आपल्यात झालेला बदल म्हणजे हे शहाणपण आलंय आपल्याला आता. की समजलंय, की कसं कुठे काय गोष्टी वापरायच्या. कुठे शांत राहायचं, कुठे रिएक्ट करायचं नाही. किती आपण विचार करतोय, हे सगळं आपल्याला समजायला लागतं. हेच सेल्फ रिअलायझेशन आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कार. स्वतःला ओळखायला लागतो. ही प्रक्रिया आहे खरं तर. हृदय आणि बुद्धी एक होणं. ती प्रक्रिया आहे खरं तर. ज्याबद्दल आपण युनिफाईड पूर्ण शिकलो. हां, तर चैत्राली इथून वाच. खाली येते 1 मिनिट. हं. आतापर्यंत या अभ्यासक्रमात तुमच्या उच्च आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रमुख मार्ग म्हणून शांत ध्यानातील संकेतांवर विशेष भर दिला आहे. त्या शांत अभ्यासात तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याकडून येणाऱ्या विचारांशी जाणीवपूर्वक एकरूप होता. तथापि हा शांत अभ्यासच तुमच्या उच्च आत्म्याशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग नाही. किंबहुना तो शांत काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग असेल असेही नाही. तरी सुद्धा या उच्च स्वसोबतच्या संवादाची भक्कम पायाभरणी आणि मुख्य आधार तोच अभ्यास आहे. जर हां, मी तुम्हाला वाच. कधी वाचू ना? हो. जर तुम्हाला कधी असे वाटले की तुमच्या उच्च स्वशी
संवाद साधण्याचा एखादा दुसरा चांगला मार्ग असू शकतो, तेव्हा त्याबद्दल भीती बाळगू नका. मात्र तसे करताना आवश्यक ती खबरदारी आणि सुरक्षा उपाय नक्कीच वापरा. तुमच्या उच्च स्वकडून मिळणारा संकेत नेहमी प्राप्त करा. जेव्हा तुम्ही खरोखरच तुमच्या उच्च स्वशी संवाद साधत असता, तेव्हा तो संकेत तिथे नक्कीच असतो. तुमच्या उच्च स्व व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी किंवा ऊर्जेसाठी तुमचे आभा मंडळ ऑरा नेहमी बंद ठेवा आणि गरज भासल्यास अनियंत्रित प्रभावांपासून ते मुक्त करा. संवादाची एखादी दुसरी पद्धत वापरून पाहण्यापूर्वी नेहमीच्या पद्धतीने तुमच्या उच्च आत्म्याला विचारा की ही पद्धत तुमच्या सर्वोच्च आणि सर्वाधिक हितकारक कल्याणासाठी योग्य आहे का. यासाठी तुमच्या हो आणि नाही या संकेतांचा वापर करा आणि नाही असे उत्तर मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर आपल्याला इथं असं सांगितलंय की आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये बघितलं की संकेत जे आहेत ना त्याच्यावर विशेष भर दिलाय की होचा संकेत, नाहीचा संकेत हे आपण विचारायला शिकलो. अजून पण काही जणांना ह्याचे संकेत नीट मिळत नसतील तर हरकत नाहीये, कारण हे आतून कधी कधी येणारे तीव्र विचार हा सुद्धा एक संकेतच आहे. तर तो जरी तुमच्याकडनं असा आतमध्ये असा विचार आला, अचानक प्रकट झाला, कधी कधी काही जणांना शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवतात, ऊर्जा जाणवती, असा कुठलाही एक मार्ग याबद्दल सांगितलं की हा शांत काळ जेव्हा आपण बसतो की डोळे मिटून शांत बसलो तेव्हा संकेत मिळालेत. तो एकच मार्ग आहे असं नाहीये, असं सांगितलंय की ह्या मार्गाव्यतिरिक्त आधीच या धड्यांच्या आधी पण धड्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की संकेत तर आहेत, प्लस तुम्हाला विचार प्रकट होतील आतून. कारण मूळ काय आहे की आपला आत्मा आपल्याशी बोलतो कसा, विचारांतूनच बोलतो ना. विचारच कळतात की माझा एक विचार आला, मग मी कृती करायला सुरू केली. माझा विचार आला, तू बिझनेस स्टार्ट कर. त्याप्रमाणे मी काम करायला सुरू करते. म्हणजे प्रत्येक वेळेस की आपण डोळे मिटून संकेत मागत नाहीत की मला सांग आता काय. आपण चालता बोलता उठता बसता आपल्याला हे जे आपलं रुटीन सुरू असतं त्यावेळेस जे मला विचार येतात, त्या विचारातूनच आपली कृती घडायला लागते ना. तर म्हणून असं म्हणलंय की केवळ शांत बसणं हाच एक उपाय नाहीये, हाच एक मार्ग नाहीये. तो शांत सराव करणं. पण तो तुमच्यासाठी म्हणजे कारण असं होऊ शकते की अ, एखाद्याला अचानक कुठलीतरी आयडिया येते. काही जणांना पाण्याचा स्पर्श झाल्यावर येतं. असं पण होतं बऱ्याच जणांचं मी ऐकलं की बाथरूममध्ये जेव्हा ते अंघोळीच्या वेळेस पण त्यांनाच भरपूर आयडियाज येतात. अचानक कुणाला तरी झोपेच्या वेळेस येतात. अचानक उठल्या-उठल्या खूप आयडियाज येतात. तर ही वेळ फक्त शांत साधनेचीच नाहीये. कधीही आपल्याला आलेले अचानक तीव्र आलेले विचार त्या एका ठराविक वेळेमध्ये असं पण होऊ शकतं. पण तरी सुद्धा इथं काय सांगितलंय की तो शांत काळ, आता इथे जसं म्हणलं ना, 1 मिनिट कुठे गेली? हां. तो शांत काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग असेलच असं नाहीये. पण उच्च स्वसोबत हा मार्ग जो आहे शांत बसण्याचा, तो भक्कम आहे. म्हणजे तो असा आहे की मुख्य आधार, की तुम्ही जेव्हा बसता शांत, तेव्हा तुम्ही उच्च स्वसोबत भरपूर बोलू शकता. तुम्ही त्याच्याबरोबर त्याचे विचार ऐकू शकता, की काय करायचंय मला? तुम्ही विचारून बघा. जेव्हा कधी तुम्हाला कन्फ्युजन वाटेल, तुम्ही विचारता, की मी काय करू आत्ता? तेव्हा तुम्हाला तो सांगेलच त्या विचारांद्वारे. जर आपल्याला असे चालता-बोलता विचार येत नसतील तर. असं म्हणलं. म्हणजे तो एक असा बेस आहे, तो सोडायचा नाही आपण. आता मला चालता-बोलता विचार येतात म्हणून मी ध्यानाला बसत नाही, असं नाही करायचं. ध्यान करणं गरजेचं आहे. शांत करणं, हृदयात जाणं हे फार गरजेचं आहे. हा आपला पाया आहे, त्याला सोडायचा नाही असं सांगितलंय. पण तुम्हाला असं वाटलं, की एखादा दुसरा पण काही मार्ग आहे, म्हणजे मला असं अचानक हे करताना मला ह्या वेळेमध्ये येतं, आठवतं किंवा मी माझ्या आवडीची गोष्ट करत असेल, असं पण आहे बरं का. कारण जेव्हा आपण कुठल्या कलेमध्ये असतो, ती जर हॉबी, तो छंद जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण सगळ्यात उच्च ऊर्जेमध्ये असतो लक्षात ठेवा. हायेस्ट व्हायब्रेशनल लेव्हल कधी असते आपली माहिती? जेव्हा आपण आपल्या आनंदाचं काम करत असतो. तुम्ही हे स्वतः ऑब्झर्व्ह करून बघा, वेळ समजत नाही. कसं लक्ष नाही त्याचा वेळ समजत नाही. किती वाजले हे समजत नाही. मी जर एखादं स्वच्छता पण मी करत असेल मला नाही समजत. पण काही लोकांना क्लीनिंगमध्ये, स्वच्छतेमध्ये पण मजा येते. घराचं क्लीनिंग करताना. काही लोकांना जे काही शिवणकाम असेल, विणकाम असेल, काहीही असेल त्याच्यामध्ये इतकी मजा येते, इतका आनंद वाटतो, की दिवस-दिवस बायका घेऊन बसतात ते. कारण त्यांना वेळ नाही समजत. ती जी स्टेट असते ना आपली ते करण्याची किंवा म्युझिक ऐकतोय आपण, गाणं ऐकतोय, अशी एखादी कला, कुठलंही गाणं म्हणतोय, ह्या सगळ्या कला म्हणजे आपली ऊर्जेची अवस्था तेव्हा उच्च असते. त्यावेळेस पण विचार प्रकट होतात. अशा पद्धतीने. म्हणून
इथं असं म्हणलंय, की तुम्ही भीती बाळगू नका. अरे, हे खरोखर असं आहे का विचार? म्हणजे शंका नका मनामध्ये. पण हे करत असताना जर आपल्याला असं अचानक कुठल्यातरी प्रश्नावर उत्तर आलं, एखादा प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे. पण त्यावेळेस तुम्ही आवश्यक ती खबरदारी आणि सुरक्षा उपाय नक्कीच वापरा. हे म्हणजे काय, की धडा तिसरा का चौथा? तिसरा ज्याच्यामध्ये सांगितले, की उच्च स्वकडून मिळणारा संकेत. की मी माझ्या आत्म्या, उच्च स्व सोबतच बोलत आहे, आत्म्यासोबतच बोलत आहे. त्याचा आपण संकेत घेतो त्या धड्यामध्ये. तो शरीराचा कुठलाही संकेत असू शकतो. शरीर हालतं, मस्तक हालतं किंवा असा एक चांगला संकेत, की तुम्हाला असं गार-गरम फील होतं. सुखद संकेत असतो तो. त्यामध्ये आपल्याला उच्च स्व सांगतो, की मीच आहे तुझ्यासोबत. दुसरी कुठली एनर्जी नाहीये असं सांगतो. तो संकेत नेहमी प्राप्त करा. हे सुरक्षा उपाय सांगितलेत बरं का. की म्हणजे तुम्ही विचार घ्या. तुमच्या प्रॉब्लेमवर तुम्हाला अचानक विचार आला. पण तुम्ही ते बघा, की हा विचार तूच मला दिलाय का उच्च स्व? हे विचारा. मग तो तुम्हाला संकेत देईल. त्यानंतर जेव्हा-जेव्हा तुम्ही बोलता उच्च स्व सोबत, तेव्हा-तेव्हा तो संकेत तुमच्याबरोबर नक्कीच असतो, सिग्नल. हे पण असतं आणि दुसरा उपाय काय सांगितलेला आहे, उच्च स्व सोडून बाकी सगळ्यांसाठी ऑरा बंद करा, स्वच्छ करा. हे बघा आपण 22व्या आठवड्यात आलोय, अजूनही याच्यावर भर दिला गेलाय. किती महत्वाचं आहे हे, की आपण जेव्हा-जेव्हा एखाद्या प्रॉब्लेममध्ये असू, आपल्याला कळत नाहीये काय उत्तर आहे, काय करावं ह्यावेळी आणि त्यावेळेस असा एखादा विचार प्रकट झाला, की "तू हे कर." त्यावेळेस आपण थोडंसं विचारू शकतो शांत बसून, की "तूच दिलाय का मला हा विचार?" आता हे कसं आहे माहिती का, बऱ्याच जणांना वाटेल आता एवढं कशाला करायचं? आपल्याला तर विचार पण प्रकट झालाय. तुम्हाला जर वाटत असेल ना, की खरोखर हा माझ्या उच्च स्वचाच विचार आहे. आपल्या इंट्युशन प्रमाणे जा. आतला जो गाईडन्स आहे ना, तो कधी आपल्याला खोटं नाही बोलणार. पण त्यासाठी एकच गोष्ट करू शकतो आपण, की ऑरा स्वच्छ करणं आणि बंद करणं. हे मात्र आपण सुरू ठेवायचं त्यावेळेस, त्या दरम्यान. जर आपल्याला असे विचार प्रकट होत असतील तर. म्हणजे हा सुरक्षा उपाय आहे आपल्यासाठी. सिक्युरिटी आहे आपली. म्हणून हे करायला सांगितलंय. संवादाची एखादी दुसरी पद्धत पण वापरून बघण्यापूर्वी नेहमी पद्धतीने उच्च आत्म्याला विचारा, की ही पद्धत तुमच्या सर्वोच्च आणि सर्वाधिक हितकारक कल्याणासाठी योग्य आहे का? जसं की उदाहरण सांगते तुम्हाला टॅरो रीडिंग, ठीक आहे? किंवा काही लोकं कौल म्हणतात ना, मी कौल लावून बघितला, हे आहे का? मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पण आहे. संवादाची ही पद्धत आहे, की मी माझ्या आत्म्याशी बोलते, उच्च स्वशी बोलते. त्याची पद्धत जी काही तुम्हाला वापरायची. काही जण पेंड्युलम वापरतात. काही जण अजून काय हो नाहीचं जसं काल कविता त्यांनी सांगितलं. विमान दिसलं किंवा मला पुढच्या हे पण आहे. हे मला आत्ता ॲक्चुअली लगेच आत्ता ते आठवलं कालचं ताईंचं, की ही सुद्धा एक संवादाची पद्धत आहे. म्हणून मी काल त्यांना काय म्हटलं, असू शकतं तुमचा उच्चस्व त्या पद्धतीने तुमच्याशी बोलत असेल. पण ते करताना आपण विचारू शकतो, की तो संकेत, की तूच आहेस का? जे मला हे असा विचार देतोय, अशा पद्धतीने मला सिग्नल देतोय, वेगवेगळे सायन्स दाखवतोय, नंबर्स दाखवतोय. आपला उच्चस्वच असतो जो आपल्याला नंबर दाखवतो. आपला अंतरात्माच आहे. त्याला आपण एंजल म्हणू, त्याला आपण स्पिरिट गाईड म्हणू, जे म्हणायचं ते म्हणू. पण आहे तो आपला आत्माच. उच्चस्वच आहे जो आपल्याला हे सगळे नंबर्स दाखवतो, ज्याच्यातून आपल्याशी बोलतो. म्हणून इथं म्हणलं, की संवादाचे अनेक मार्ग आहेत. पण तुम्ही कन्फर्म करा, की हे मला जे आत्ता माझ्या डोक्यात विचार सुरू आहे, ते तूच दाखवतोयस का? तूच मला सांगतोयस का? हे विचारा. आणि मी हे सगळं केलेलं आहे. आणि हे होतं माझ्याबरोबर. अजून पण होतं. जेव्हा-जेव्हा मी टॅरो रीडिंग करते, पहिल्यांदा मी माझं ऑरा क्लीन करते. मी उच्च स्वला सांगते, की तूच आहेस ना माझ्यासोबत. मी त्या टॅरोचा पण ऑरा क्लीन करते. मी रेकी वापरते, रेकी सिम्बॉल्स वापरते. जे मला आवडतं ते मी करते. त्यामुळे हे सगळं करून मग मी एकदा स्थिर झाले, एकदा त्या एनर्जीमध्ये आले, की मग मी काय असेल ते रीडिंग असेल किंवा काय माझे प्रश्न असतील ते करते. तुम्ही तसं सुरुवात करा आणि तुम्हाला काहीही ह्याच्यात अवघड नाहीये. मी खरंच सांगते. ह्याच्यात काही अवघड नाही. 2च सुरक्षा उपाय वापरायचे. अजूनही तो संकेत मिळाला नसेल तरी सुद्धा एकदा शांत बसा. उच्च स्वला विचारा, की "मी तुझ्याशीच बोलतीये ह्याचा मला सुरक्षा संकेत दे." तुम्हाला नक्की येणार तो. नक्की येणार. फक्त आता आपण थोडं पुढे आलोयत ना, म्हणून उलट तुम्हाला अजून जास्त त्याची अवेअरनेस आलेला आहे. तर आता लवकर येईल, असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की एकदा हे मागून बघा आणि माझा जो संकेत आहे, तो मी सांगते, की माझं शरीर बरोबर उच्च स्वच्या संकेताच्या वेळी उजव्या हाताला हलतं माझं शरीर. मग मला समजतं, की उच्च स्वचा माझ्याशी कनेक्शन आहे आता आणि त्याच्यानुसार मी पुढे जाते.
तर तसं आपल्या शरीराचा कुठलाही एक संकेत येऊ शकतो. साधारणतः कॉमनच असतात काही संकेत, की असं स्पर्श होणं, असं काहीतरी हे होणं, गार-गरम फील होणं, असं काहीतरी असतं. फार अवघड नाहीये ते समजायला. फक्त त्याच्यासाठी थोडंसं शांत अवधी आपल्याला द्यावा लागतो. आणि मग ह्यामधून तुम्ही विचारा, की हो किंवा नाही. हे तूच सांगतोय का? नाही असं उत्तर आलं, नाहीचा संकेत तुम्हाला आला, तर नाही असं या संकेता आणि नाही असे उत्तर मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे हे की ही पद्धत तुमच्या सर्वोच्च कल्याणासाठी आहे का? ह्यासाठी आपण म्हटलं गेलंय ना. तर हां, म्हणजे नाहीचं उत्तर आलं तर दुर्लक्ष करू नका म्हणजे तुम्हाला नाही आलं तरी तुम्ही तीच पद्धत वापरताय. असं करू नका. नाहीचा संकेत आलाय तर ती पद्धत सोडून द्यायची. ती फॉलो नाही करायची. असं सांगितलं गेलंय. तर ह्या धड्यामध्ये आपल्याला टॅरोबद्दल पण सांगितलं गेलंय. हां, चित्राली इथून वाच. अशा प्रकारे संवाद साधण्याचे अनेक मार्ग आहेत. विजा बोर्ड आणि टॅरोट कार्ड्स हे लोकप्रिय आहेत. जरी पत्त्यांचे अर्थ आधीच स्पष्टपणे निश्चित केले असतील, तर साध्या पत्त्यांच्या कॅटचा वापर करूनही संवाद साधता येतो. अलीकडे रून्स वापरण्याची पद्धत पुन्हा नव्याने वापरात आली आहे. पेंड्युलमचा वापरही खूप लोकप्रिय आहे. याचबरोबर हलक्या वजनाच्या टेबलचा वापर केला जाऊ शकतो. व्यक्ती एकमेकांसमोर तोंड करून आपले हात टेबलावर हलकेच ठेवतात. ते कोणत्याही अनपेक्षित प्रभावांपासून आपली आभा बंद करतात. आपला उच्च आध्यात्मिक उद्देश सांगतात आणि ईश्वराशी एकरूप होतात. मग ते त्यांच्यापैकी एकाच्या उच्च आत्म्याला टेबल उचलून संवाद साधण्याची विनंती करतात. जेव्हा दोघेही ईश्वराशी आणि एकमेकांशी पूर्णपणे एकरूप होतात, तेव्हा त्या टेबलाच्या 4 पायांपैकी 2 पाय त्यांच्यापैकी एकाच्या दिशेने वर उचलले. यासाठी काही मिनिटे शांतपणे शरणागती पत्करावी लागू शकते. त्यानंतरची प्रक्रिया तुमच्या शांततेच्या वेळेप्रमाणेच असते. टेबलावर 3दा थाप मारण्याचा अर्थ होय असा होतो. याचा अर्थ असाही होतो की तुम्ही जे मोठ्याने बोलता तो उच्च आत्म्याकडून आलेला योग्य संदेश आहे. एकदा थाप मारणे म्हणजे नाही. तुम्ही दोघेही एकाच उच्च आत्म्याशी संवाद साधू शकता, कारण तुम्ही शेवटी एकच आहात. हं. जेव्हा टेबल पहिल्यांदा वर उचलला जाईल, तेव्हा विचारा, हा टेबल कोणत्याही अनिमंत्रित प्रभावांपासून मुक्त आहे का? जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर हो असे मिळत नाही, तोपर्यंत अशा कोणत्याही प्रभावांवर उपचार करा. त्यानंतर उच्च आत्म्याला त्याच्या नावातील अक्षरे एक एक करून स्पर्श टॅप करण्यास सांगून स्वतःची ओळख पटवण्यास सांगा. संवादादरम्यान कोणत्याही अनिमंत्रित प्रभावांबद्दल सावध राहा आणि आवश्यकतेनुसार त्यावर उपचार करा. एक मिनिट किती बघते खाली. म्हणजे आपण त्यानुसार हां, 2च पॅराग्राफ राहिलेले. तर हा एक वाच एवढा. हा, जर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने हा अभ्यासक्रम आतापर्यंत निष्ठेने पूर्ण केला असेल, तर तुम्ही दोघे मिळून हलक्या वजनाच्या टेबलाच्या सहाय्याने संवादाचा सराव करू शकता. तो टेबल वर उचलला जाईल यावर तुमचा दृढ विश्वास, म्हणजेच तुम्हाला त्याची खात्री असणे आवश्यक. अन्यथा संवादाची ही पद्धत यशस्वी होणार नाही. जर तुमच्या मनात शंका येत असतील, तर अशा वेळी तुमचे मन आणि हृदय यांच्यात अधिक ताळमेळ निर्माण होईपर्यंत तुम्हाला कदाचित वाट पाहावी लागेल. करेक्ट. आता आपल्याला ना थोडंसं इथं एक वेगळी पद्धत सांगितली गेली बरं का, की जी मी सुद्धा अजून नाही केली कारण साहजिक आहे मला
युनिफाईड झालेला व्यक्ती भेटलाच नाही कोणी, की ज्याच्याबरोबर मी हे ट्राय करू शकते. पण मला आठवतंय जेव्हा मी हे शिकत होते ना, तेव्हा आम्हाला शैलेश सरांनी सांगितलं होतं, की तुम्ही दोघं-तिघं मिळून हे टेबलाचा एक संवाद असा करू शकता. पण तसं कुणी सगळे लांब-लांब बसलेले होते, कुणी कुणाची भेट नाही. त्यामुळे मी पण हे करू शकले नाहीये. पण हां, हा एक संवाद पद्धत आपल्याला दिलेली. आता आपल्याला हे समजलं, की जेव्हा हृदय आणि बुद्धी एकत्र येतात, तेव्हा आपल्याला हृदयातून सर्वज्ञ ज्ञान येतं, पूर्ण ज्ञान येतं आणि त्या बुद्धीने आपण वापर करून ते ज्ञान आपल्या आयुष्यात उतरवतो. आणि यासाठी पुढच्या आपल्याला या पॅराग्राफमध्ये जे सांगितलं होतं, की केवळ सिग्नल मिळणं शरीराचे हा एकच मार्ग नाहीये तुमच्या उच्च स्वशी बोलण्याचा. हे नीट समजून घ्या. अनेक मार्ग आहेत आणि त्या मार्गांपैकी आपल्याला काही मार्ग दिलेले आहेत, जे आहेत विजा बोर्ड. विजा नाही आहेत ॲक्चुअली ओजा काहीतरी म्हणतात त्याला. तर ते बोर्ड असतात तयार केलेले. त्यानुसार ते आपल्याला उत्तरं मिळतात. आपण ते तुम्ही सीरियलमध्ये, पिक्चरमध्ये बघितलं असेल. 4 लोकं असतात ते कॅन्डल लावतात आणि बसतात आणि ते प्रश्न विचारतात. मग आत्मे येतात, तिथं उत्तर देतात. हे असलं सगळं त्याच्यामध्ये सगळं एक्स्ट्राच दाखवलेलं असतं. पण खरं तर हे अगदी पवित्र असा मार्ग आहे संवादाचा, जो आपण आपल्या उच्च स्वसोबत, हायर सेल्फ सोबत करू शकतो. त्याच्यामध्ये कुठलंही असलं ते जे दाखवतात ते तसं अजिबात नाहीये आणि हे तुम्ही तुमच्या पर्सनल वैयक्तिक आयुष्यासाठी वापरू शकता. हे सगळे मार्ग, की मला जेव्हा संकेत मिळणं किंवा आतून विचार प्रकट होणं या व्यतिरिक्त जसं हे बोर्ड आहे, जसं टॅरो कार्ड्स आहेत, हे सुद्धा लोकप्रिय आहेत, ज्याबद्दल इथं उल्लेख केलेला आहे. शिवाय आपल्याला आता आता कुणाकडे टॅरो कार्ड्स मी आता कधी-कधी करते टॅरो रीडिंग दाखवल्या आपण. पण त्या टॅरोमध्ये जी चित्र बनवलेली असतात ना, त्या कुठल्यातरी 2 व्यक्तींनी, एका व्यक्तीने ती बनवलेली असतात, की ह्याचा अर्थ असा आहे, ह्याचा अर्थ असा आहे. ते त्यांच्याकडनं आलेलं आहे. ते तितकंच व्हॅलिड आहे. कारण ते वापरल्यावर आपल्याला उत्तर मिळतात. आपला उच्च स्वर आपल्याला ते सांगतो. हे अगदी म्हणजे मी खरंच सांगते. हे असं होतं. उदाहरण आपलंच चैत्रालीचंच घेऊ, जी हे वाचतीये. तिच्या घरी थोडंसं काहीतरी असं झालं होतं, काहीतरी हरवलं होतं. त्यावेळेस सुद्धा मी जेव्हा पहिल्यांदा रीडिंग केलं होतं तिच्या टॅरोचं, तेव्हा मला दिसलं होतं, की ते कुठेतरी अशा ठिकाणी पडलेलं आहे, जे काही तिचं हरवलं होतं. नंतर जेव्हा बघितलं, तेव्हा मला आलं होतं, की ते गायब झालेलं तिथनं वगैरे. असं अशा गोष्टी ते दाखवतं बरोबर. फक्त एवढंच आहे, की आपल्याला पण त्याचे अर्थ नीट समजले पाहिजेत त्या-त्या वेळेस. कारण ते कुणीतरी डिझाइन केलेलं असतं. पण इथं जसं म्हणलंय ना, की पत्त्यांचे अर्थ आधीच स्पष्टपणे निश्चित केले असतील, तर साधा पत्त्यांचा कॅट सुद्धा आपण वापर करू शकतो संवाद करण्यासाठी. हे वाक्य खूप मस्त आहे. ज्यांना टॅरो कार्ड बद्दल आवड आहे ना, ज्यांना असं बघायचंय, की मला पण माझ्या आयुष्यात वापरून, तर तुम्ही जरूर करू शकता. आपले साधे पत्ते खेळतो ना आपण, त्या पत्त्यांवरून सुद्धा आपण आपलं हे ट्राय करू शकतो. प्रयत्न करायला हरकत नाही ना, सरावाने सगळं जमतं. त्याच्यामध्ये राणीचं एक असतं, मग राजाचं एक कार्ड असतं, गुलामाचं एक कार्ड असतं. त्या प्रत्येकाला तुम्ही अर्थ निश्चित करा, की राजा आला, तर माझं ते काम निश्चितपणे होणार. एक्का आला, तर एक्का म्हणजे आपण सगळ्यात श्रेष्ठ समजतो. मग ज्यावेळेस मला असं वाटतं, की माझं हे काम होईल किंवा नाही, हे जमेल किंवा नाही, त्यावेळेस जर चांगले कार्ड्स आले रॉयलमधले, कारण ते राजघराणं आहे ना, राजा, राणी, गुलाम हे सगळे त्याच्यातले. तर गुलाम म्हणजे काय, तो जो आहे तो राजकुमार आपण म्हणू शकतो. त्याला गुलाम म्हणतो आपण. पण हे सगळी जी आपण ठरवलं, की ह्या रॉयल फॅमिलीमधलं आलं तर येस, हो. आणि समजा असं अगदी 2-3 असे आले, असे वगैरे. 2 आले म्हणजे 2 ऑप्शन आहेत. असं असं तुम्ही तुम्ही त्याचा अर्थ निश्चित करा. आणि हे सरावाने होऊ शकतं. मला ह्याच्यात जराही शंका नाही, की हे होऊ शकणार नाही. कारण ना, मुळातच मी ज्याला अर्थ जसा देईन ना, तसा माझा त्याचं उत्तर मिळत जाईल. तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करा. 4 पत्ते घ्या. राजा, राणी, जो राजकुमार म्हणू आणि अजून काय एक्का. असे असे त्याला तुम्ही हे करा. अजून बाकीच्या सगळ्यांना अशी एक थोडे पत्ते घेऊन त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करू शकता, की मी ह्याला अर्थ असा आहे, की हे आलं तर हो असेल, हे आलं तर नाही असेल. हे आलं तर कदाचित तुझ्याकडे दोन्ही ऑप्शन तुझ्यासाठी चांगले आहेत, असं पण होऊ शकतं. असे वेगवेगळे तुम्ही त्याचे अर्थ ठरवा आणि त्या अर्थानुसार ते पत्ते वापरा आणि मग तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही छोट्या-छोट्या परिस्थिती आहेत, जे काही प्रसंग आहेत, त्यावर ट्राय करा. काय येतंय बाबा उत्तर? आणि मग बघा, की खरं मला जे उत्तर आलं होतं तसंच झालं का? किंवा तसंच होताना मला दिसतंय का? ह्याप्रमाणे तुम्ही साधे खेळण्यातले पत्ते सुद्धा वापरू शकता. तर इथं असं सांगितलंय. कारण ते जे तुम्ही उचलता ना पत्ता, जो काही उचलता, ते तुमचं सबकॉन्शियस माइंडच आहे, ज्याला माहीत असतं, की ह्याला काय सांगायचंय बरोबर. हे करू शकतो आपण आणि रून्स म्हणजे ते असे ठोकळे टाकायचे आणि त्याच्यातनं ते काढतात ना, म्हणजे महाभारतात बघितलंय आपण. त्या पद्धतीने.
ते जसं आहे तसं काहीतरी असावं. मला खरंच माहित नाही, मी बघितलं नाही याचा अर्थ काय, पण असावं असं मला वाटतंय. आणि पेंड्युलम मी वापरलंय. पेंड्युलम अगदी करेक्ट उत्तर देतं. मलाच माझ्या काकांनी एकदा शिकवलं होतं, जे माझ्या आत्याचे मिस्टर ते आता नाहीयेत, पण ते वापरायचे आणि त्यांच्याकडनं मी ते पेंड्युलम घेतलं होतं. म्हणजे तयार केलं आणि तो बोर्ड पण मी तुम्हाला एकदा दाखवला होता एका सत्रामध्ये. तर त्यावेळेस मी ते बनवलं होतं. तर पेंड्युलम अगदी परफेक्ट उत्तर देतं. थोडी प्रॅक्टिस पाहिजे, तर ते बरोबर सांगतं. ते क्रिस्टल पेंड्युलम असते ना असे आणि तो क्रिस्टल तुम्ही ध्यानाला वापरत असाल, जवळ घेऊन त्याच्याबरोबर तुम्ही एक डेव्हलप केली असेल ऊर्जा, तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर हे असे वेगवेगळे अ, संवादाची माध्यम आहेत, आपल्या उच्च स्वला बोलण्याची. आपण एखाद्या माणसाला फक्त फोन करूनच नाही बोलत. आपण त्याला पत्र पण पाठवायचो, आपण त्याला अजून काय वेगवेगळ्या पद्धतीने भेटतो, बोलतो. असे जसे संवाद आहेत ना, तसं माझ्या उच्च स्वसोबत संकेतांव्यतिरिक्त पण अनेक मार्ग आहेत. तुम्ही साधं बघा ना आता, की काल जसं कविताताईंनी म्हणजे कविताताईंनी काल हे सांगावं, त्याच्यामागे हेच कारण आहे. खरं काल त्यांनी हे सांगायचं काही कारण नव्हतं, की मला विमान दिसलं, मी वाट बघितली. बघा तुम्ही इतके दिवस म्हणजे असे त्यांना अनुभव नाही आले. पण त्यांनी कालच का सांगितलं? कारण आपला धडाच तो सुरू आहे, की उच्च स्व कशा-कशा संकेतांचा वापर करतो आपल्याशी बोलायला. किती प्लॅनिंग होतंय सगळ्यांच्या बाबतीत. म्हणून ह्या सत्रामध्ये जो कोणी बोलतो तो बाबाजींचा माध्यम असतो. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कुणाला अडवत नाही, मी कुणाचं दुर्लक्ष करत नाही बोलणं. ह्याचं कारणच हे, कारण मला माहिती आहे, की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या मुखातून त्यावेळी बाबाजीच बोलत असतात. आणि ते बाबाजी म्हणा किंवा त्यांचा उच्चस्व किंवा ईश्वर त्याला तुम्ही काही नाव द्या, ते एकच तत्व आहे. ते बोलत असतात आणि ते आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचं आहे. त्याशिवाय इथं कोणी बोलणार नाही. म्हणून त्या जे बोलल्या काल, ते कसं उपयोगाला आलं बघा आज. तुमच्या समोर आहे. साक्षात प्रत्यय दिलाय आपल्याला प्रॅक्टिकली, आहे ना? तर कविता ताईंचे आभार आहेत, की त्यांनी न थांबवता स्वतःला त्या बोलल्या. आता एक छोटंसं इथं त्यांनी ना एक दिलेलं आहे. अजून एकच पॅराग्राफ राहिला तेवढा संपवू, कारण उद्या श्रुतीताईंचं सत्र आहे. थोडा उशीर होईल आज मला माहिती. तर टेबलाचा वापर कसा करायचा हे दिलेलं आहे. एक हलका टेबल घ्यायचा असं सांगितलंय. 2 व्यक्ती समोरासमोर उभ्या आहेत. आपले हात दोन्ही टेबलावर हलके ठेवायचे आणि हे 2 व्यक्ती कसे पाहिजेत, ज्यांनी युनिफाईडचा अभ्यास केलाय. ज्यांना युनिफाईड माहिती आहे, जे हृदयात जातं, हृदयात ध्यान लावतात, सगळं माहिती आहे त्यांना. अशी 2 व्यक्ती पाहिजेत. आणि मग त्यांनी हात असे हलके ठेवले. मग तो जो टेबल आहे, तो टेबल पहिला तर म्हणजे तो म्हणजे आपण पहिलं तर आपली स्वतःची आभा स्वच्छ करतो, बंद करतो. मग आपला काय उद्देश आहे हे करण्यामागे हे सांगायचं, की मी या टेबलाचा वापर कुठल्या-कुठल्या कशासाठी करत आहे, की माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी करत आहे. हे आपण बोललो. आणि मग ईश्वरासोबत एक व्हायचं बरं का, हे फार महत्वाचं आहे. मी ईश्वरासोबत एक झाले आहे, त्याचे सगळे गुण विचार माझेत, हे म्हणणं फार शक्तिशाली आहे. म्हणजे मी ईश्वरी प्रकाशात आहे, हे फार महत्वाचं आहे. ते म्हणायचं आणि मग अ, आपल्या त्या 2 व्यक्तींपैकी कुठल्यातरी कुणाच्यातरी उच्च स्वनी टेबल उचलायचा आणि माझा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यावं, अशी आपण विनंती करायची. कुणीतरी एकाने, एकाच्या उच्च स्वनी हां. मग जेव्हा दोघेही ईश्वराशी आणि एकमेकांशी पूर्णपणे एकरूप होतात, तेव्हा टेबलाच्या 4 पायांपैकी 2 पाय त्यांच्यापैकी एकाच्या दिशेने वर उचलले जातील. एकरूप होणं फार गरजेचं आहे. मी हृदयात असणं फार गरजेचं आहे त्यावेळी. नुसतं डोक्यात नाही, "अरे होईल का? बरोबर होईल का? कोण करतं हे?" असं नाही. शंका नकोय. पूर्ण विश्वास पाहिजे आणि हृदयात पाहिजे. आणि मी एक पाहिजे. मी ईश्वरासोबतच आहे आत्ता आणि जे काही करतोय तो ईश्वरच माझ्यातनं करतोय ही खात्रीच पाहिजे. त्यावेळी काय होईल? 4 पायांपैकी 2 पाय त्या दोघांच्या पैकी एकाकडे वर उचलले जातील. असा टेबल वर उडेल. असं हलका टेबल पाहिजे तो. फार जड नको. आणि मग असं सांगितलं, की हे होण्यासाठी काही मिनिटं शांत तुम्हाला शरणागती म्हणजे तुम्ही सरेंडर अवस्थेत राहिलं पाहिजे. म्हणजे मी प्रश्न विचारलाय, ते येणार, जेव्हा येईल ते येईल. म्हणून वाट बघितली पाहिजे तुम्ही. त्यानंतरची प्रक्रिया तुमच्या शांत वेळेप्रमाणे असेल. म्हणजे टेबलावर 3दा थाप मारण्याचा अर्थ होय आणि जे तुम्ही याचा अर्थ असाही होतो, की जे तुम्ही जे मोठ्याने बोलता, तो उच्च आत्म्याकडून आलेला संदेश आहे. म्हणजे अ, 3 वेळा जर टेबल हे झाला, अ,
जर ठप 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 झाला तर ह्याचा अर्थ हो, जो प्रश्न विचारलाय. आणि जर एकदा झाला, एकदा असा तो आपटला, तर नाही. म्हणजेच काय, की आपल्याला त्या पद्धतीने उत्तरं मिळतात. हे आपण आधीच ठरवायचं, की 3 वेळा असं झालं तर हो आणि एकदा झाला तर नाही. हे आपल्या मनामध्ये फिक्स पाहिजे असं सांगितलं गेलंय. तुम्ही जे मोठ्याने बोलता तो उच्च आत्म्याकडून आलेला योग्य संदेश आहे. जो काही तुम्हाला मिळेल तोच तुम्हाला मिळालेला संदेश आहे. त्यावेळी होय किंवा नाही हे जे काही आहे ते म्हणजेच तुम्हाला मिळालेलं उत्तर आहे. तुम्ही दोघेही एकाच उच्च आत्म्याशी संवाद साधू शकता कारण शेवटी तुम्ही एकच आहात. हे एकदा प्रश्न विचारला होता मला YouTubeवर, की आपल्या म्हणजे असं होतं का, की काही लोकांचे उच्चस्व एक असतात. एकच उच्चस्व आहे आणि त्याच्यापासून असे आहे. तर हे होऊ शकतं. तर मी त्यांना तसं उत्तर पण दिलं होतं. पण अ, युनिफाईड प्रमाणे, ह्या पुस्तकाप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला असं कुठेही लिहिलं नाही, की आपण दोघांचे उच्चस्व एक आहेत, असं लिहिलेलं नाहीये. प्रत्येकाचं उच्चस्व वेगळं आहे असं सांगितलंय म्हणूनच आपल्याला सराव वेगवेगळे करायला सांगितलेत. आहे ना? तर इथं कुठे उल्लेख नाहीये. इथं पहिल्यांदाच ते उल्लेख दिलेला आहे त्याचा, की तुम्ही दोघेही एकाच उच्च आत्म्याशी संवाद साधू शकतात. कारण तुम्ही शेवटी एक आहात. म्हणजे इथं पण असं नाही सांगितलं. तुम्ही दोघं मी आणि उदाहरणार्थ चैत्राली. चैत्राली एकतर माझ्या उच्चस्वला आम्ही दोघी मिळून माझ्याच उच्चस्वला प्रश्न विचारू. कारण शेवटी काय आहे, की एकच आहोत आम्ही. त्यामुळे ती एकरूपता आहेच आहे इथं. पण आपण जेव्हा सराव करतो आपल्या, तेव्हा आपल्या उच्चस्वला आपण म्हणतो माझं उच्चस्व. पण खरं तर एका उच्चस्वपासून भरपूर आत्मे असतात त्यांच्याशी जोडलेले. जेवढं मी मास्टर पल्लवींच्या पुस्तकात वाचलं होतं त्याप्रमाणे. पण इथं पहिल्यांदा असा उल्लेख आलेला आहे, की तुम्ही एकमेकांच्या उच्चस्वाशी एकाच उच्चस्वाशी बोलू शकता. मी चैत्रालीच्या असं बोलू शकते. तेच आपण करत आलो इतके दिवस खरं तर. पण कारण आपण सगळे शेवटी एकाच तत्त्वातनं आलेलो आहे. मग जेव्हा टेबल पहिल्यांदा वर उचलला जाईल, तेव्हा विचारा, हा टेबल कोणत्याही अनिमंत्रित प्रभावांपासून मुक्त आहे का? जोपर्यंत ह्या प्रश्नाचं हो मिळत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या प्रभावांवर उपचार करा. म्हणजे पहिल्यांदा विचारायचं वर गेल्यानंतर, की ह्या टेबलावर कुठला अनिमंत्रित प्रभाव आहे का आमचा उच्चस्व आहे दोघींपैकी एखाद्याचा? हे विचारायचं. आणि जोपर्यंत होचं उत्तर मिळत नाही म्हणजेच तुम्हाला टॅप-टॅप होत नाही, तोपर्यंत ते तुम्ही त्या टेबलाला ऑरा स्वच्छ करायची त्याची. दुसरी एनर्जी नाही बोलली पाहिजे तुमच्याशी. तुमचा आत्माच बोलला पाहिजे आणि त्यानंतर उच्च आत्म्याला त्याच्या नावातील अक्षरे एक-एक करून स्पर्श करण्यास सांगून स्वतःची ओळख पटवण्यास सांगा. म्हणजे टॅपिंग करा, की तू तुझं नावाचं टॅपिंग कर. पण ते कसं करणार, की अ, मी विचारलं, मला माहिती माझ्या आत्म्याचं नाव समजा प्रतिमा असं म्हणू आपण. तर मी विचारलं, "तुझं नाव आहे का? प्रतिमा आहे का? ती आहे का? आहे का तुझ्या नावामध्ये?" तर तेव्हा जर ते टॅप, टॅप, टॅप झालं ह्याचा अर्थ माझा उच्च आत्माच बोलतोय. आणि संवादादरम्यान कोणत्याही अनिमंत्रित प्रभावांपासून सावध राहा. आवश्यकतेनुसार उपचार करा म्हणजेच आभा स्वच्छ करा, बंद करा. हे करत असताना. आता हे मी तर नाही केलेलं आहे कधी किंवा मी पाहिलेलं नाही किंवा कोणाचं ऐकलेलं पण नाहीये. कारण त्याच्यासाठी 2 व्यक्ती पाहिजेत. पण हे वाचताना खूप इंटरेस्टिंग वाटत होतं, की असं पण काही संवादाचा एक मार्ग असू शकतो टेबलाचा वापर करून. असं असू शकतं. असं हे फार मजा वाटली हे सगळं ऐकताना. पण केलेलं नाहीये मी हे. साहजिक आहे. कोणीतरी त्याला असं पाहिजे, की जे युनिफाईड मधलं आहे. कारण तुमच्या जवळच्या व्यक्तीने हा अभ्यासक्रम आत्तापर्यंत निष्ठेने पूर्ण केला असेल, तर तुम्ही दोघं मिळून हलक्या वजनाच्या टेबलाचा मदत घेऊन हे करू शकता, असं दिलेलं आहे. तर तुम्हाला युनिफाईड हे करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सगळं माहिती आहे आता, की कसे आपण आहोत, कसे आपण आपला उच्चस्व हे सगळं माहिती असणाऱ्यालाच हे सोपं वाटेल, त्याला विश्वास बसेल. कारण तो टेबलवर उचलला जाईल यावर तुमचा दृढ विश्वास पाहिजे. तुम्हाला खात्री असणं गरजेचं आहे. नाहीतर मग हा संवाद अपयशी होईल. पूर्ण होणार नाही, तुम्हाला ते उचललं पण जाणार नाही. पूर्ण खात्रीने हे केलं पाहिजे. जर तुमच्या मनात शंका येत असतील, तर तुमचे मन आणि हृदय यांच्यात अधिक ताळमेळ निर्माण होईपर्यंत तुम्हाला कदाचित वाट पाहावी लागेल. आणि हे जे वाक्य आहे ना, ह्या वाक्यावरच टॅरो कार्ड चालतं. कारण मी जेव्हा सुरुवातीला टॅरो रीडिंग करायचे, तेव्हा माझ्या मनात विश्वास नव्हता इतका, की आपल्याला जमतंय का? असं वाटतंच ना, नवीन शिकलोय म्हणल्यावर आपल्याला थोडंसं कुठेतरी शंका होत्या. तेव्हा मग बऱ्याचदा अशी उत्तरं पण यायची नाहीत.
व्यवस्थित. आणि काय होतं जेव्हा आपण कलेक्टिव्ह लोकांचं 10 लोकांचं करतो इथं असणाऱ्या प्रत्येकाचं, त्यावेळेस त्याची उत्तरं पण वेगवेगळी असतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ती परिस्थिती असतेच नाही. सामूहिकमध्ये असं होतं. पण जेव्हा मी 1 टू 1 करायचे. पण आता जसं-जसं आपण ते डेव्हलप करत जातो, विश्वास येत जातो, तेव्हा अजून हृदय आणि मन, बुद्धी थांबते तिथं. बास भांडण संपतं. मी केवळ हृदयात जाते, की जे करतोय ते ईश्वर आहे. बास. आणि ते विश्वासाने, निष्ठेने जेव्हा करतो ना, तेव्हा उत्तरं पण जबरदस्त मिळतात. म्हणजे टचवूड माझी जरी मी त्यावेळेस डाऊटमध्ये असेल, शंकेमध्ये, फारशी उत्तर माझी चुकलेली नाहीयेत. त्याचं कारण ते, की कायम मला जेव्हा-जेव्हा असं वाटलं ना, तेव्हा मी पहिल्यांदा ईश्वर तूच करतोय किंवा मी ईश्वरासोबत एकच आहे, ही ठाम विश्वास आणायचे लगेचच. तर त्या पद्धतीने हे होतं. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये बघा हां, कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं हृदय आणि बुद्धी ही एक पाहिजे. तर तुम्हाला त्याचा रिझल्ट आणि खास करून अ, दोन्हीचा वापर आपण विश्वासाने म्हणजे हृदयातून विश्वास निर्माण होतो. बुद्धी जरी थोडी इकडं-तिकडं होत असेल, पण हृदयातून जेव्हा आपण असतो, तेव्हा प्रेमात असतो आपण, प्रकाशात असतो. ईश्वरासोबत एक म्हणायचं, "मी एक आहे तुझ्यासोबत." मी त्याच्यासोबत एक आहे म्हणल्यावर विषयच संपला शंकांचा. कारण ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहे, शक्ती आहे. आणि मी जेव्हा त्या शक्तीबरोबर एक आहे, तेव्हा मला कशाची काळजी? मी का शंका घेतेय? म्हणून हे असे वेगवेगळे आपल्याला संवादाचे मार्ग दिलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक आहेत. हा फक्त आपल्याला एक काही गोष्टी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. आपण एवढा पॅराग्राफ पूर्ण करू म्हणजे आपला धडा संपेल. येस, चैत्राली. चैत्राली आहे का? लीव्ह झाली मीटिंग? हा आहे. मी अनम्यूट केलंच नव्हतं. ओके. या आठवड्यासाठीचा मुख्य सराव म्हणजे संवादाची आणखीन एक प्रभावी पद्धत आहे. ती म्हणजे लेखन होय. या आठवड्यात दररोज नेहमीप्रमाणे शांततेच्या साधना अवस्थेत जा. त्यानंतर संवाद तोंडी व्यक्त करण्याऐवजी तो कागदावर लिहून काढा. ही काही चमत्कारिक किंवा भपकेबाज प्रक्रिया नाही. तसेच स्वयंचलित लेखन प्रमाणे यात तुमचे लिखाणावरील नियंत्रणही हरवत नाही. तर तुम्ही केवळ तोच संवाद लिहित असता जो आतापर्यंत तुम्ही बोलत होता किंवा अंतर्मनात अनुभवत होता. ही प्रक्रिया किती सहज आणि विनासायास घडते याचे फक्त साक्षीदार बना. तुम्ही काय लिहित आहात याचा न्याय करू नका. त्याचे विश्लेषण करू नका किंवा त्याबद्दल कोणताही पूर्वग्रह बाळगू नका. फक्त लिहित राहा. त्याचा अर्थ नंतर समजून घ्या. अनेक महान हस्तलिखितांची निर्मिती याच पद्धतीने झाली आहे. अनेक महत्वपूर्ण वैज्ञानिक शोधही याच मार्गाने लागले आहेत. आता या पद्धतीचा वारंवार वापर करा. यामुळे तुमच्याकडे भविष्यासाठी एक लिखित नोंद रेकॉर्ड राहते. आत्मसंवादादरम्यान तुमच्या मुखातून उमटलेल्या शब्दांनी तुम्ही किती वेळा आश्चर्यचकित झाला आहात आणि नंतर तेच शब्द विसरून गेला आहात. परंतु तुम्ही या लेखन पद्धतीचा अवलंब केल्यास त्या दिव्य संवादाची कायमस्वरूपी नोंद तुमच्याकडे राहते. येस. सो आपल्याला ना ह्या शेवटच्या विभागामध्ये, ह्या 3ऱ्या विभागामध्ये ना खूप अशी माहिती मिळाली, असे धडे आहेत, की पहिल्या विभागामध्ये स्वतःवर काम केलं, दुसऱ्यामध्ये आपल्या इच्छांवर काम केलं आणि तिसऱ्यामध्ये आल्यावर आपण आपल्या दिव्य शक्तींना कसं वापरायचं, हे आपण शिकायला लागतो. 3ऱ्या विभागापर्यंत आपल्याला तयार केलं जातं. प्रेम प्रकाश पाठवून आपल्याला त्या एनर्जी स्टेटला आणलं जातं आणि मग हे सगळं दिलं जातं. की ते दिलंय तुम्हाला शक्ती, पण त्या कशा वापरायच्या माहीत नाही. त्याचा प्रेमाने वापर करतोय का आपण? नाही. कशासाठी करतोय हे आपल्याला नाही समजत. मग पहिले 2 विभाग आपल्याला त्याच्यासाठी तयार केलं गेलं. 3ऱ्या विभागामध्ये येईपर्यंत आपण उच्च स्वसोबत इतके घट्ट जोडले गेलोय. तुम्हाला वाटत असेल मला संकेत येत नाहीत, मला हे येत नाही, सोडून द्या विषय. तुम्ही सगळेजणच त्या उच्च स्वशी इतके घट्टपणे जोडलेले गेले आहात. ते तुम्हाला माहीत पण नाहीये. आणि त्यामुळं 3ऱ्या विभागामध्ये ह्या धड्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला ते तयार करून मग आता हे सगळं दिलं जातंय ज्ञान, की तुम्ही आता विश्वाकडून कॉस्मिक इंटेलिजन्सचा वापर कसा तुमच्या आयुष्यात अ, करू शकता वेगवेगळ्या दृष्टीने. सृजन का स्वामी बनना. कसं मॅनिफेस्टेशन करतो आपण. कसं तुमच्या हातात सगळं दिलेलं आहे. हे आपल्याला सांगेल. म्हणजे जे म्हणलं गेलंय ना ईश्वरी प्रतिमा, ईश्वर आहात, ते उगाच नाही म्हणलं. त्याचं प्रूफ दिलेलं आहे आपल्याला, की काय-काय पद्धती आहेत, ज्या पद्धती आपल्याला ईश्वराच्या प्रतिमेत जगण्याला मदत करतात, पण आपण त्याचा वापर केला पाहिजे. तुमच्याकडे सगळं ज्ञान खुलं करून ठेवलंय, पण तुम्ही करताय का?
त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, नियमितपणा, सराव आणि विश्वास. ह्याच गोष्टी आपल्याला उपयोगाला पडतात. आता हे सगळं आपण ऐकलं, ह्या सगळ्या बोर्ड, हे टेबलाचं वगैरे सगळं. एक अजून सोपी प्रभावी पद्धत म्हणजे लेखन. बऱ्याचदा ऑटोमॅटिक रायटिंग हे ऐकलं असेल. स्वयंचलित लेखन हे ऐकलं असेल तुम्ही, की काही लोकांना असं लिहितात ते सगळं करतात. ते ऑटोमॅटिक म्हणजे काय, पेन कुणी आपल्या हातातलं घेऊन लिहित नाहीये. आपणच लिहितो, पण शांत अवस्थेमध्ये जेव्हा विचार शांत होतात, त्यावेळी मनातले विचार आतमध्ये तोंडाने आपण जेव्हा बोलतो, त्याच्यापेक्षा कागदावर लिहून काढायचे. आणि इथं दिलंय बघा, ही काही चमत्कारिक किंवा भपकेबाज म्हणजे काय, इल्युजनल. लोकं ह्याच्या नावाखाली काय-काय करतात. आम्हाला असं हे काही नाहीये. हे प्रत्येकामध्ये आहे. इतकं सिंपल आहे, की काही चमत्कारिक नाहीये. तुम्ही कॉस्मिक त्या शक्तीशी जोडलेले आहात हृदयातनं. जे हृदयातनं येतंय ते वाहतंय त्या पानावर, त्या लेखणीतून. एवढंच आहे ते. इतकं सोप्पं आहे ते. तर ही स्वयंचलित का म्हणलं गेलंय? कारण त्याच्यात माझे विचार नाहीयेत, लक्षात ठेवा. ऑटोमॅटिक मोडवर गाडी चालते म्हणजे मी काही नाही करत आहे. गाडीमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे, त्याप्रमाणे गाडी पळते. त्याला ड्रायव्हरची गरज नाहीये. ते येतंय, ते चालू आहे. मी जेव्हा हात लावते स्टीअरिंगला आणि मी जेव्हा स्वतः त्याचा कंट्रोल घेते, तेव्हा ते मॅन्युअल होतं. इथं ऑटोमॅटिक का म्हणलं गेलंय? कारण मी काही नाही करत आहे. पण लेखणीवरचं आपलं नियंत्रण नाही हलत म्हणजे, की आपल्या हातातनं घेऊन पेन लिहित असं नाहीये. फक्त विचार फ्लो होतायत. त्याच्यामध्ये माझ्या विचारांचा अडथळा शून्य आहे. ते तुम्हाला जाणवेल मी जे सांगतेय ते. असं होतं, की आपल्या आलेल्या अनुभवातून आपण काहीतरी लिहिणं किंवा आपण कुठेतरी वाचलं, ऐकलंय ते लिहिणं वेगळं. ते आपलं ऐकलेलं आहे. ते आपण वाचलेलं आहे. कुणाकडून तरी आपल्या आतमध्ये ऑलरेडी ते केलंय. त्याच्यातनं लिखाण वेगळं आणि हे वेगळं. हे असं आहे, की जे मी कधीही ऐकलं नाही, कधीही वाचलं नाही, कुठेही वाचलं नाहीये, पण ते ऑटोमॅटिक माझ्यातनं लिहिलं चाललंय. असे शब्द आहेत. ते शब्द नवीन आहेत माझ्यासाठी. ते म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंग. म्हणजे असं नाही, की मी कुठेतरी ऐकलंय लहानपणी किंवा इकडं-तिकडं YouTubeवर, पॉडकास्टमध्ये आणि तेच लिहून काढते. त्याला आपण नाही म्हणू शकत. ते तर म्हणजे तुम्ही कॉपी केली, की आहे तुमच्यामध्ये स्टोअर, ते लिहून काढलंय. तर ह्याच्यात थोडा गोंधळ होऊ शकतो. बऱ्याच जणांना वाटतं, "अरे, आम्हाला हे होतंय," पण ते तसं नाहीये. ते तुम्ही ऐकलेलं आहे. तर हे आपल्यालाच कळेल, की हे शब्द माझे आहेत का? माझ्या रोजच्या बोलण्यात, वागण्यात माझ्या आहेत का हे शब्द वापरात? नाहीयेत, तर मग ते काहीतरी वेगळं आहे. आणि हे कधी कळतं जेव्हा आपण शांततेच्या साधना अवस्थेमध्ये असतो. जिथं विचार शून्य असतात माझे. त्यावेळेस जेव्हा ते फ्लो व्हायला लागतं, ते असतं ऑटोमॅटिक रायटिंग. म्हणजेच किती कॉस्मिक इंटेलिजन्स मला जाणवती, वैश्विक शक्ती माझ्यातनं बाहेर पडते. तर तुम्ही केवळ तोच संवाद लिहीत असता, जो आतापर्यंत तुम्ही बोलत होता किंवा अंतर्मनात अनुभवत. आता हे म्हणजे काय ह्याचा अर्थ? तुमच्या आतमध्ये ते विचार प्रकट होतायत. तुम्हाला जाणवलेत. तुम्ही फक्त मोठ्याने म्हणायचात किंवा फील करायचात, पण आता तुम्ही लिहून काढताय असे संवाद. हं. म्हणजेच उच्च स्व आलेले संवाद थोडक्यात. ही प्रक्रिया किती सहज आणि सहज सहज घडते याचे फक्त साक्षीदार बना. तुम्ही काय लिहीत आहात याचा न्याय करू नका, म्हणजे जज करू नका ते. आता मी काय लिहितीये? अरे, हे कसं काय आलं? हे कसं काय लिहितीये? ह्याचं विश्लेषण करू नका आणि कुठलाही पूर्वग्रह म्हणजे आता मी हे लिहिणार आहे तर मला असं होईल का? मला तसं होईल का? कुठलं भूत येईल का माझ्या अंगात? आत्मे येतील का माझ्या अंगात? हे काही कुणाचंही ऐकून पूर्वग्रह असं ठेवू नका. तुमचा उच्च स्वच हे करतोय, सांगतोय, तुम्हाला आत्माच सांगतोय. फक्त लिहीत राहा असं म्हणलंय. नंतर त्याचा अर्थ समजून घ्या. आता अनेक महान हस्तलिखितांची निर्मिती याच पद्धतीने झाली आहे. ह्याची उदाहरणं तुम्हीच मला सांगा शोधून. महाभारत, रामायण हे सगळं कोणीतरी लिहिलेलं आहे. त्यांच्या हातातून ते आलेले लेखणीतून. व्यासमुनींनी लिहिलंय, वाल्मिकींनी लिहिलंय, हे सगळं लिखाण झालेलं आहे. ते लिखाण झालंय ह्याचा अर्थच ते ऑटोमॅटिक रायटिंग थ्रू झालेलं आहे. सगळी कथा, जे काही घडलं ते सगळं त्यांच्या लिखाणातून आलंय. अनेक ग्रंथ आहेत आपल्याकडे सगळे. ह्याचं एक उदाहरण मला आठवतं ते पिरियॉडिक टेबल. ते उदाहरण माझ्या लक्षात असतं कायम, की जे शास्त्रज्ञ होते. इथं दिलेलं पण आहे, की शास्त्रज्ञांनी पण हे अनेक वैज्ञानिक शोध ह्याच पद्धतीने लावले. तर जेव्हा ते रात्री झोपायच्या वेळेस त्यांना जे आत्ता बघितलं ना आपण हेलियम अणू, ते कुठे त्याची मांडणी करायची माहीत नाही केमिस्ट्रीमध्ये ते पिरियॉडिक टेबल बनवताना. ते झोपले, स्वप्नामध्ये त्यांना दिसलं ते सगळं. उठल्यावर त्यांनी सगळं लिहून काढलं. म्हणजे त्यांना स्वप्नात दाखवलं ते माध्यम ते होतं. पण लिखाणातून पण ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट फ्लो पण होतात. तर आजच मला आपल्याच एका दादांचा फोन आला होता. काहीतरी साहित्याबद्दलच होता आणि त्यांनी मला आजच विषय काढला, की ऑटोमॅटिक रायटिंग
होऊ शकतं का ह्याच्यावर? जमेल का हे साहित्य परत मिळवण्यासाठी वगैरे? आमचं अगदी आज बोलणं झालं. तर खरंच ते होऊ शकतं. मी त्यांना म्हटलं पण, की ते त्यासाठी तशीच व्यक्ती पाहिजे जी सराव करते, जी तयार आहे त्या पद्धतीने. तर हे ऑटोमॅटिक रायटिंग होऊ शकतं. आपल्या मनात एखादा प्रश्न असेल, शांत बसा, लेखणी घेऊन बसा हातामध्ये आणि काय येतो विचार पहिला लिहून काढा. मी शांत राहते हां, विचार शून्य करते आणि आता जे फ्लो व्हायचे ते होऊ दे. उच्च स्वला म्हणा, आभा स्वच्छ करा, ईश्वरासोबत एक व्हा आणि मग लिहा. ह्याच्या स्टेप्स त्याच फॉलो करायच्या, वेगळ्या नाही करायच्या, की मी ईश्वरासोबत एक आहे, आभा स्वच्छ आहे, बंद आहे आणि मग मी लिहिते. मग त्यावेळेस काय विचार येतात ते लिहून काढा. आता ह्या पद्धतीचा वारंवार वापर करा आणि तुमच्याकडे भविष्यासाठी एक लिखित नोंद सुद्धा राहते यामुळं. तुमच्या मुखातून उमटलेल्या शब्दांनी तुम्ही किती वेळा आश्चर्यचकित झालात आणि नंतर ते शब्द विसरून गेलात. पण जेव्हा तुम्ही लिखाण करता तेव्हा ते कायम तुमच्याकडे राहतात. म्हणजे आतमध्ये विचार आला माहिती मला उत्तर मिळालं, पण मी विसरून गेले ना. मला काय उत्तर मिळालं होतं त्यावेळेस? गाणं चॅनल होणं. गाणं पण येतं बऱ्याच जणांना. मी किती वेळा सांगते त्यांना, की लिहून घ्या. गाणं आलंय ना लिहून घ्या. ते हे गाणं तुमच्या लिखाणामुळे तुम्हाला लक्षात राहील. मला त्या दिवशी ह्या तारखेला मी जेव्हा ह्या प्रॉब्लेममध्ये होते, तेव्हा मला हे गाणं आलं होतं. अशी मदत करतं लिखाण. म्हणून म्हणलं गेलंय, की कायमस्वरूपी नोंद तुमच्याकडे राहते, जेव्हा तुम्ही लिखाण करता. तर ह्या आठवड्याचा अभ्यास सगळ्यांना अशी कुठलीतरी एखादी पद्धत संकेतांशिवाय वेगळी अशी तुम्ही स्वतः डेव्हलप करायची आणि हे सगळ्यांना जमेल. कुणी असं म्हणायचं नाही हां, पहिला विचार बघा. पहिलं तर काय करायचं आपल्याला अभ्यास, ह्या आठवड्यात येणारे विचार ऑब्झर्व्ह करायचे. काय विचार येतात माझ्या मनात? खूप निगेटिव्ह येतात का? भीती येतं का? सगळं मी ना, ना, नाच करते का? त्यानंतर आणि साक्षीभावाने त्याला सारखं अॅनालिज करायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं, की मला काय आहे? आपल्या बुद्धीचा पॅटर्न ओळखायचा म्हणजे हृदयात जायचं. हृदय आणि बुद्धी एक व्हायला पाहिजेत ना, मग हृदयात जायचं. हृदयाचं ध्यान करा. अं, पत्त्यांचा तुमच्याकडे पत्ते असतील, तर त्याच्या पद्धतीने काहीतरी सराव करा. टॅरो मागवायचं असेल, टॅरो कार्ड मागवा. ते पण करू शकता आणि नंतर म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंगची सवय करा. हे खूप छान आहे. खरंच सांगते. एकदम सिंपल आहे. आपल्या उच्च स्वसोबतच आपण बसायचं, शांत बसायचं आणि जे काही वाटतं ते लिहून प्रयत्न करायचा. प्रत्येकाने प्रयत्न करायचा या आठवड्यामध्ये. मला काही ना काहीतरी लिहून पाहिजे तुमच्या सगळ्यांकडून. तर आपला ह्या आठवड्याचा सराव छान होईल. ठीक आहे. तर उशीर बराच झालेला आहे त्यामुळे मी आता जास्त ह्याविषयी बोलत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी सराव करा. मला सांगा कसे-कसे अनुभव आले, काय-काय अनुभव आले या आठवड्यामध्ये? तर इथंच थांबू आपण सगळेजण. पुन्हा जर वेळ मिळाला तर रविवारी वगैरे थोडंफार आपण ह्याच्यावर तुमच्या सगळ्यांकडून अनुभव घेईन मी. तर असं करू शकतो आपण. तर ह्या आठवड्यात वाचन केलेल्या कविता ताई आणि चैत्राली दोघींचे पण मी आभार व्यक्त करते. तुमचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद सगळ्यांना. प्रेम आणि प्रकाश. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. शुभरात्री सगळ्यांना.